नमस्कार. माझे नाव डॉक्टर योगिता सत्रे. आपल्या सगळ्यांचं आजच्या या लाईव्हमध्ये मी स्वागत करत आहे. सर्वप्रथम भोगी या सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस रविवारचा दिवस आहे. सण जरी असला तर आपण सगळेजण लाईव्ह आलेले आहात. काही जण थोड्या वेळात येणार आहात. तर खूप महत्त्वपूर्ण असं हे सेशन होणार आहे. येणाऱ्या 40 ते 50 मिनटापर्यंत आपण कुठल्याही शांत रूममध्ये कुठंतरी बसावं. युजली जेव्हा आपण घरून सेमिनार किंवा वेबिनार करतो त्यावेळेस घरात बरेचसे डिस्टर्बन्सेस असतात आणि त्यामुळे आपली महत्त्वपूर्ण माहिती जी असते ती मिस होते. आपण एका वेळेला 2 किंवा 3 कामं करत असू तर महत्त्वपूर्ण लेक्चरचे काही मुद्दे आपल्याकडनं मिस होत असतात. त्यामुळे काही सूचना मी तुम्हाला या वेबिनारच्या सुरुवात होण्याच्या पूर्वी देईल. आजच्या या वेबिनारचे वक्ते जे आहे आपले, ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत, त्यांचं नाव आहे डॉक्टर रणजित सत्रे. गेल्या 15 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आरोग्य क्षेत्रामध्ये. बाय डिग्री बाय प्रोफेशन ते डॉक्टर आहेत आणि आजार होऊच नयेत किंवा सदैव तरुण आपण कसं राहू शकतो, लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्या आहेत वेगवेगळ्या त्यापासून आपण कसे वाचू शकतो किंवा त्या झाल्यानंतरही आपण काय उपाय करू शकतो, यावर विविध व्याख्यानं आजपर्यंत ते घेत आलेले आहेत. आणि आज या लाईव्हच्या माध्यमातून मॅक्झिमम लोकांना, जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी आपण आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो आहोत. तर जे पण कोणी लाईव्ह लोक ह्या आजच्या वेबिनारला जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना मी एक विनंती करेल की आपण ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या फॅमिलीमध्ये जर का कुणाला काही असाध्य आजार असतील, जसं की डायबिटीज आहे, दमा आहे, कॅन्सर आहे आणि अशाच प्रकारचे असाध्य आजार असतील किंवा कुठले ॲलर्जिक डिसीजेस असतील, स्किनचे आजार असतील, केसांचे काही आजार असतील, तर कुठलाही आजार असेल तर कुठलाही स्पेसिफिक आजार आपण आज घेतलेला नाही आहे तर आपण सगळ्याच आजारांवर कंबाईनली म्हणजे कॉमनली काय उपाय करता येऊ शकतील जेणेकरून हे आजार बरे होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला मदत होणार आहे, यावरचं आजचं हे व्याख्यान असणार आहे. आज बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत ज्या काही तुम्ही कधीच ऐकल्या नसतील, या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि त्याचमुळे मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या पूर्ण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन घेऊन शक्य असेल तर लॅपटॉपवर किंवा शक्य नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे सेशन कुठेही करू शकताल. फक्त अट एकच आहे की संपूर्ण एकाग्रतेने करा, संपूर्ण लक्ष देऊन करा आणि जास्तीत जास्त अजून एक 5 ते 10 मिनिटातच ॲक्च्युअल सेशनची सुरुवात होईल. या सेशनमध्ये काही प्रॅक्टिकलसुद्धा दाखवले जाणार आहेत. मन कसं काम करतं, आपल्या शरीराचं कसं काम असतं आणि अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये ऐकणार आहोत. तर निश्चितच नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक तुम्ही पोहोचवा. आणि मी आमंत्रित करेल आपल्या आजच्या या वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉक्टर रणजित सत्रे. डॉक्टर रणजित सत्रे यांनी पुढील व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी सकल माळी समाजाचे आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि असेच प्रकारचे उपक्रम त्यांनी सातत्याने बऱ्याच जवळजवळ 5-6 महिन्यापासून चालू आहेत. तर ह्या सेमिनारचा मेन उद्देश म्हणजे याच्यात आता आपण लेक्चरला शीर्षकच असं दिलेलं आहे की सदैव तरुण राहावं. आज आपण पाहतोय की आपण आज धगाधकीचे सर्वजण आपण पाहतो की आपण आज जे आपण लाईफस्टाईल जी पण गोष्ट आहे, आज कोणताही जरी आजार बघितला तर आपण लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे आज सगळे आज ग्रस्त झालेलो आहोत. आपण जर आपल्या 1-2 पिढी आधी गेलो, जर 50 वर्ष आधी गेलो तर आपल्याला कोणत्याही घरात असं आढळून नव्हतं आलं की औषधाचे डबे आहेत किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या आजोबा-पंजोबांनी औषधाचे डबे घेऊन ठेवलेले आहेत आणि ते सांगतात गोळ्या घे, आता गोळ्या काढून ते खाऊन राहिले ते केक. आज जर आपण पाहिलं तर एकही घर असं नाही की ज्याच्यात औषधाचा डबा नाही. प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या औषधाचे डबे आहेत आणि प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉईड त्याच्या गोळ्या चालू आहे. आणि ह्या गोळ्या चालू असताना ह्या सगळ्या गोळ्या चालू असायचं कारण म्हणजे हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आपण जर 20-30 वर्षापूर्वी गेलो, 40 वर्षापूर्वी गेलो, 50 वर्षापूर्वी गेलो तर आपल्या घरातले जर आपण त्यांची लाईफस्टाईल बघितली तर ते लोक काय सकाळी पहाटे उठायचे 5-6 वाजता आणि त्यांचा झोपण्याचा टाईम 6-7 होता. आज जर आपण बघितलं तर आपण उलटं करतोय. आपण 7-8 वाजता उठतोय आणि 9-10-11 वाजता 2 वाजता झोपतोय. तर हे सगळं जे सार्केडियन क्लॉक आहे हे सगळं आपलं शरीरातलं डिस्टर्ब झालेलं आहे आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या रोग निर्माण झालेले आहेत. तर ह्या रोगापासून कसं बाहेर निघायचं आणि सदैव तरुण कसं राहायचं या गोष्टीचं मी आज लेक्चर देणार आहे. कारण की आपण जर तरुण असलो तर आपल्याला आजारपण म्हणजे तरुण माणसात आजाराचं प्रमाण कमी असतं. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आजाराचं प्रमाण वाढत जातं. तर याकरता आपण जर पाहिलं गेलं
तर आपण जर शरीराची रचना जर पाहिली तर आपलं शरीर जवळजवळ 50,000 करोड सेल्सनी बनलेलं आहे. म्हणजे आपण जर जगाची लोकसंख्या बघितली तर आज 600-700 करोड आहे आणि आपलं शरीर जर बघितलं तर एक 50,000 करोड सेल्सनी बनलेलं आहे. म्हणजे आपले शरीर स्वतःच एक जग आहे, म्हणजे एक मोठं ब्रह्मांड आहे ज्याच्यात अशा 50 जग बसतील एवढे आपल्या शरीरात. म्हणजे जर प्रत्येक सेल्स जर आपण त्यालाही स्वतःची एक हे आहे की त्यालाही जीव आहे, तो प्रत्येक त्याच्याचा आतमध्ये सगळे ऑर्गनल्स आहेत जसे आपल्या शरीरात ऑर्गनल्स असतात. आणि जर आपल्या शरीराची जर ब्लड वेसल एकामेकाला जुळल्या आणि त्याची लांबी बघितली तर ती जवळजवळ 1,00,000 किलोमीटर आहे. म्हणजे प्रत्येक सेल्सला एक कोणती तरी बारीक कॅपिलरीज ब्लड सप्लाय करत असती. आणि जर आपण जर त्या कॅपिलरीज बघितल्या तर ते जवळजवळ 2,000 करोडच्या वरती कॅपिलरीज आहेत. म्हणजे प्रत्येक शरीराच्या इथं बारीक बारीक कॅपिलरीजनी ब्लड सप्लाय केलेला असतो. आता जर आपण बघितलं की अँजिओजेनेसिस म्हणजे काय की अँजिओजेनेसिसला एक नोबेल प्राईज विनिंग सायन्स आहे. नोबेल प्राईज विनिंग म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ज्या संशोधन असतं त्याला दिलं जातं. तर ह्या अँजिओजेनिस प्रक्रियेला जवळजवळ 3 ते 4 नोबेल प्राईज आहे. 1931चं नोबेल प्राईज आहे, 1938चं नोबेल प्राईज आहे, 2004चं नोबेल प्राईज आहे. तर याच्यात अँजिओजेनेसिस काय सांगतं की शरीरात आपल्या एक कंटिन्युअस एक प्रोसेस चाललेली असते की शरीरात एक प्रोसेस चाललेली असते. ते शरीर बघतं की कुठं अन्नाची कमी आहे, म्हणजे न्यूट्रिएंट्स ऑक्सिजन कुठं कमी चाललेले आहे. तर ज्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स कमी चाललेले आहे तिथं शरीर काय करतं, एक ब्रँच खोलून टाकतं. शरीरात ब्लड वेसलची ब्रँच खोलून टाकतं म्हणजे तिथं अन्न वगैरे व्यवस्थित जावं. आणि जिथं शरीरात जास्ती प्रमाणात एक्सेस प्रमाणात जर चाललेलं असेल तर तिथे शरीर काय करतं, एक ब्रँच कट करून टाकतं. म्हणजे त्या प्रोसेसला आपल्या शरीरात अँजिओजेनेसिस म्हणतात. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण लहानपणी सायकल खेळायचो. सायकल खेळल्याने आपण पडल्यानंतर आपला गुडघा फुटायचा. गुडघा फुटल्यानंतर आपण जर त्याच्यात एक काळ्या कलरचं खपली म्हणायचो आपण त्याला, ती खपली काढली की आपल्या शरीराच्या खाली अशा बारीक बारीक ब्लड वेसल तयार झालेल्या दिसायच्या. त्या बारीक बारीक ब्लड वेसल म्हणजे अँजिओजेनेसिस. तिथं काय केलं, शरीराने नवीन ब्लड वेसल तयार केला कारण की तिथं गरज होती. आणि जर अँजिओजेनेसिस तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर समज आपण काय होतं की जिथं उदाहरणार्थ एक्झाम्पल घेतलं आपण कॅन्सरमध्ये काय होतं की जास्ती ब्लड वेसल तिथं एक्सेस ब्लड सप्लाय हे होतो. म्हणजे तिथं काय होतं की सेल्सला जास्ती प्रमाणात ब्लड आणि न्यूट्रिएंट्स ऑक्सिजन सप्लाय न्यूट्रिएंट्स जास्ती प्रमाणात पदार्थ पुरवले जातात आणि तिथं काय होते, एक्सेस ग्रोथ होती. म्हणजे ॲक्च्युली काय होतं व्हायला पाहिजे, कॅन्सरमध्ये ब्लड वेसल कट व्हायला पाहिजे पण तिथं काय होतं, एक्सेस होतं. आणि हार्ट अटॅकमध्ये काय होतं की तिथं काय होतं की ब्लड फ्लो जास्ती प्रमाणात पाहिजे पण तिथं काय होतं, कट ऑफ होतो. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये काय लागायला पाहिजे, ॲक्सिलेटर पण लागायला पाहिजे तर तिथं ब्रेक लागतं. आणि ट्यूमरमध्ये म्हणजे कॅन्सरमध्ये काय व्हायला पाहिजे, ब्रेक लागायला पाहिजे तर ते ॲक्सिलेटर लागतं. तर ह्या सायकल डिस्टर्ब कशामुळे होतात, कारण की आपल्या शरीरातलं सगळं सायकल डिस्टर्ब झालेलं असतं. कशामुळं, कारण की आपण हे जे सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे आपल्या शरीरात अँजिओजेनेसिस डिस्टर्ब होतं म्हणून आपण आजाराला बळी पडतो. एवढं जसं अँजिओजेनेसिस जरी आपण शरीरातलं क्लिअर केलं तर आपण सगळ्या आजारापासून मुक्त होऊ शकतो आणि आपण एक निरोगी जीवन जगू शकतो. आता जर तसं पाहिलं गेलं तर आपण शरीर आपलं कशाने बनलेलं आहे, 5 तत्व बनलेले. पहिलं तत्व म्हणजे अग्नितत्व, दुसरं तत्व म्हणजे वायुतत्व, तिसरं तत्व म्हणजे आकाश तत्व, चौथं तत्व म्हणजे पृथ्वी तत्व आणि 5वं तत्व म्हणजे जलतत्व. जर आपण बारकाईने अभ्यास केला तर अग्नितत्व आता, आणि आपल्याला जर आजारापासून कोणत्याही मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला हे 5 तत्वच महत्त्वाचे आहेत. कारण की आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता द्यायचं झालं तर समज आपल्याला कॅल्शियमची कमी आहे, शरीरात व्हिटॅमिन डीची कमी आहे, तर तुम्ही अग्नितत्व म्हणजे सूर्यप्रकाशात जर सकाळच्या सूर्यप्रकाशात 20-25 मिनटं बसले तर शरीरात ताकद आहे की ते व्हिटॅमिन डी तयार करायचं. आणि हे म्हणजे काय की आपलं अग्नितत्व आपण जागृत करतो. दुसरं म्हणजे वायुतत्व म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट जर आपण 20 ते 25 मिनिट जर प्राणायाम केला तर आपल्या शरीरातलं वायुतत्व जे पण इम्बॅलन्स झालेलं आहे ते हे होतं. तिसरं म्हणजे आकाशतत्व म्हणजे कोणतं तत्व की समज शरीरातलं ज्याला आता 2016चा नोबेल प्राईज आहे ऑटोफेजी म्हणजे तुम्ही शरीर जर ठराविक याच्यात जर टाकलं म्हणजे फास्टिंग मोडमध्ये टाकलं, ऑटोफेजी मोडमध्ये टाकलं म्हणजे शरीर काय होतं की 16 तासाचं जर 14 ते 16 तासाचं जर फास्टिंग केलं तर शरीर स्वतःच शरीरातले जे कॅन्सर सेल तुमच्या निर्माण झालेले आहेत, कोणतं पण एक्सेस जे निर्माण झालेले ते शरीर स्वतःच खायला सुरुवात करतं.
म्हणजे त्याच्याकडे काय होतं, ऑटोफोजी मोडमध्ये होतं. म्हणजे काय होतं, आपण आकाश तत्व जागृत करतो. चौथं तत्व म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व आपण कसे जागृत करतो, आता आपण पाहिलं असेल की आपण किती जण पृथ्वीच्या संपर्कात येतो, म्हणजे मातीच्या संपर्कात येतो. आता जर आपण पाहिलं तर इथं सगळीकडे फरच्या आहेत, आपण गेलो की लगेच सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्ता लागतो आणि आपल्याला आठवत नसेल की आपण कधी मातीच्या संपर्कात आलेलो आहे. आणि कंटिन्यू आपल्या पायात एक तर बोट असते किंवा चप्पल असतं, त्यामुळे आपल्याला पृथ्वी तत्वाच्या आपण संपर्कातच आलेलो नाही. आणि जर शरीराला करायची जर पॉवर असेल कोणते, तर ते पृथ्वी तत्वातच आहे. शरीर जर तुम्ही जर आता जर आपण सगळ्यांचं आपलं व्होल्टामीटरनी जर बायो इलेक्ट्रिक मीटर आहे त्यांनी जर आपलं बघितलं तर आपल्या शरीरात प्रत्येकाचे काही ना काही करंट दाखवण. आणि तेच जर आपण मातीच्या संपर्कात गेलो आणि मातीच्या संपर्कात गेल्यानंतर ते लगेच 0 व्होल्ट दाखवतं. म्हणजे 0 व्होल्ट दाखवतं, कारण की काय होतं, शरीरात आपल्या काय होतं, फ्री रॅडिकल्स फिरत असतात आणि ते फ्री रॅडिकल्स काय करत असतात, शरीरातल्या वेगवेगळ्या सेल्सवर अटॅक करत असतात आणि त्या फ्री रॅडिकल्सने अटॅक केल्यानंतर आपल्या शरीरात आजार निर्माण होत असतात. तर ह्या फ्री रॅडिकल्स कशातनं निर्माण होतात, जे पण आपण आता समज पोल्युशन आहे, नंतर मग जे पण आपण जंक फूडचं प्रमाण आपल्या जे वाढत चाललेलं आहे, अल्कोहोलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, म्हणजे टॉबॅकोचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, सिगरेटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काय करतात, फ्री रॅडिकल्स निर्माण करतात शरीरात. आणि त्या फ्री रॅडिकलला न्यूट्रलाइज करण्याचं काम काय करतं, अँटीऑक्सिडंट करतं. म्हणजे मग अँटीऑक्सिडंट काय करतं, फ्री रॅडिकल म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन असतो आणि तो शरीरात काय करतो, आपल्या सेल्समधला फ्री इलेक्ट्रॉन असतो, तो शरीरावर वेगवेगळ्या शरीराच्या ऑर्गनवर डिस्ट्रक्ट करत राहतो. आणि ज्यावेळेस आपण मातीच्या तत्वात येतो त्यावेळेस ते मातीत पॉवर आहे की न्यूट्रलाइज करायची फ्री रॅडिकल्स. त्यामुळे आपल्याला पृथ्वी तत्व एवढं महत्त्वाचं आहे. 5वं म्हणजे जलतत्व. आपण जर पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या शरीरात 70% तर जल आहे, पृथ्वीवर पण 70% जल आहे. तर याचा बॅलन्स जर ठेवला, ह्या सगळ्याचा जर आपण बॅलन्स जर ठेवला, तर आपण ह्या पंचतत्वाचा जर बॅलन्स ठेवला तर आपण किती पण आजारापासून बाहेर निघू शकतो. आता काय सांगतात की आपलं शरीर, आयुर्वेदानुसार काय सांगतात की आपलं शरीर कोणतं आहे, अन्नमय कोश आहे. अन्नमय म्हणजे जे दिसतं आहे आपलं, त्याच्यावरती कोणतं कोश आहे, प्राणमय कोश आहे. त्याच्यावरती कोणतं मनमय कोश आहे. त्याच्यावरती कोणतं कोश आहे, विज्ञानमय कोश आहे. सगळ्यात वरती कोणतं आहे, आनंदमय कोश आहे. आता समज माझी एखाद्याची भांडणं झाली, आत्ता झाले, तर माझे समज पडोळींशी भांडणं झाले, तर काय होतं की आमचं श्वासोश्वास वाढतं. म्हणजे काय होतं की मनोमय कोशमधलं कशात आलं, प्राणमय कोशमध्ये आले. म्हणजे प्राणमय म्हणजे श्वासोश्वास वाढला. आणि प्राणमय कोशमधलं आता आपण जर BP मोजला तर मग आमच्या दोघांचा BP शूट झालेला असेल, ते कुठं आलं, अन्नमय कोशमध्ये आलं. म्हणजे काय त्याचं पहिले कारण कुठं आहे, मूळ कुठं आहे, मूळ मनोमय कोशमध्ये. म्हणजे आपल्याला जर ट्रीट करायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल, मनोमय कोशमध्ये जावं लागेल. पण आता आपण काय करतो आहे की त्याचं कॉज नाही सापडत, आपण त्याचं मूळ कारण नाही सापडत आणि आपण मूळ कारण मनात आहे. आणि जर आपण पाहिलं तर 60 ते 70% आजार आपले मनापासूनच म्हणजे शरीरातूनच निर्माण झालेले आहेत. जर शरीरातलं निर्माण झालेले आहेत, मनातूनच निर्माण झालेले. जर शरीरातलं निर्माण झालेले असेल तर आपल्याला त्याचं औषधसुद्धा शरीरात आहे. आपण जर पाहिलं तर माइंड अँड बॉडी रिलेटेड कनेक्शन आहे. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीने जे 50 वर्षापूर्वी कोणी मानत नव्हतं हे, पण आता हार्वर्ड युनिव्हर्सिटी पण सेपरेट डिपार्टमेंट आहे की माइंड अँड बॉडी कनेक्शन आहे. म्हणजे प्रत्येक आजार मनाशी जोडलेला आहे. आता जर तुम्हाला जर सांगितलं तर मी जे पण टाईप ए पर्सनॅलिटी, जो पण माणूस चिडचिडा आहे, ज्याला सदैव राग येत असतो, जो चिडचिड करत असतो, तो हार्टच्या आजारापासून वाचणार नाही. त्याला BPचा आजार होणार म्हणजे होणारच, हार्ट रिलेटेड आजार होणार म्हणजे होणारच. जी पण लेडीज, जी पण महिला घरी कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये, दबावामध्ये, सासूच्या दबावामध्ये, नवऱ्याच्या दबावामध्ये, तिला थायरॉईडचा प्रॉब्लेम होणार म्हणजे होणारच. म्हणजे ज्यांनी पण कोणाचा राग धरून ठेवलेला आहे, मनामध्ये राग धरून ठेवलेला आहे, त्याला स्टोन रिलेटेड प्रॉब्लेममध्ये होणार म्हणजे होणारच. हे सगळे माइंड अँड बॉडी कनेक्टेड रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि आपल्या माइंडचा खूप मोठा रोल आहे. जर मी आता विचारलं तुम्हाला की तुम्हाला मलेरिया झाला म्हणजे काय झालं, मलेरिया झाला म्हणजे पुंड साहेब, डास चावला म्हणजे कोणतं तरी इन्फेक्शन बाहेरून आतमध्ये गेलं आणि त्याच्या रूपांतर मलेरिया म्हणजे याच्यात झालं, म्हणजे बाहेरून गेलं. आता मी तुम्हाला विचारतो, टायफॉईड झालं म्हणजे काय झालं, पाण्यात इन्फेक्शन झालं. तुम्हाला टायफॉईडचं साल्मोनेला टायफी बॅक्टेरिया गेला आणि त्याच्यापासून इन्फेक्शन झालं. आता मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला हायपरटेन्शन झालं म्हणजे काय झालं, BP झाला म्हणजे काय झालं, ते कुठून निर्माण झालं, त्याच्यात शरीरातूनच निर्माण झालं ना. त्याच्यातनं कोणता बॅक्टेरिया व्हायरस कोणतं इन्व्हॉल्व नाही. डायबिटीज झाला म्हणजे काय, शरीरातूनच निर्माण झालं ना. कॅन्सर, थायरॉईड झालं म्हणजे काय, शरीरातूनच निर्माण झालं. जर हे शरीरातून निर्माण झालेलं आहे त्याचं औषध पण आपल्या शरीरातच, कळालं का. जर आपण हे पंचतत्व जर
यूज केले, हे पंचतत्वाचंच औषध आहे. जर हे पंचतत्व जर यूज केले तर आपल्या शरीरातच पॉवर आहे त्याच्यापासून बाहेर यायची. आता मी तुम्हाला जे सांगत होतो की आपल्या शरीरात काय आहे की सेल्सनी बनलेलं आहे आणि प्रत्येक सेल्समध्ये एक न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये DNA RNA आपण शिकलो असन याच्यात. आणि त्या DNAच्या एंडला म्हणजे टोकाला जशी आपले बुटाची लेस आहे, बुटाची लेसला आपण शेवटी काय असतं उधळू नये म्हणून एक हे असतं कवरिंग असतं की लेस उधळू नये. तशा आपल्या प्रत्येकाच्या DNAला शेवटी एक कवरिंग असतं, त्याला टीलोमेर्स म्हणतात. टीलोमेर्स ते टीलोमेर्सची साईज जशी कमी होत जाते तसे आपल्या शरीरात एजिंग प्रोसेस होत जातं. म्हणजे आपण माणूस म्हातारा व्हायला लागतो. काही प्राणी असे आहेत की ज्याच्यात एजिंग प्रोसेस नाही आहे, माहिती आहे का, ते म्हातारे होत नाही, त्याच्यात एजिंग प्रोसेस माहिती आहे. तुम्हाला वाटत असं कासव जर तुम्ही 100 वर्ष 150 वर्ष बघितलं तर तसंच आहे. काही असे जेल फिश आहेत, काही फिश आहेत, लॉबस्टर म्हणजे खेकडा, याला एजिंग प्रोसेस नाही आहे, तो जवळजवळ 50 वर्षांनी पण तसंच दिसतो. म्हणजे बरेचसे प्राणी असे सी वॉटर किंवा असे प्राणी आहेत की त्याच्यात एजिंग प्रोसेस नाही आहे किंवा खूप स्लो आहे, कळालं का. आणि त्यामुळे त्यांच्यात एजिंग प्रोसेस नाही होत कारण की त्यांच्या ज्या टेलोमिरेज नावाची एक एन्झाईम असते ती कंटिन्यूस सिक्रेट होत राहते. तर आता आपण काय करू शकतो एजिंग प्रोसेसला, आपल्या याच्या शरीरातल्या टेलोमिरेजचं एन्झाईमचं प्रमाण वाढवू शकतो आणि एजिंग रिव्हर्स करू शकतो. बऱ्याचशा प्रमाणात आपण एजिंग रिव्हर्स करू शकतो किंवा त्याला स्टेबल ठेवू शकतो. म्हणजे आज आपण पाहिलं असेल की बरेचसे आपण 30-35 वर्षाचे तरुण बघतो, सगळे केस ओढलेले आहेत, केस पांढरे झालेले आहेत, 20 वर्षाच्या मुलांचे केस पांढरे झालेले आहेत आणि त्यांचं असं वय विचारलं तर असं वाटतं की ते 50शीचे असतील. म्हणजे अबाव एजिंग वाटतात. तर म्हणजे असं कमी एजिंगचं वाटतच नाही. जर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर, आणि याचं सगळ्याचं कारण काय आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे की आज आपण जो झोपायचा टायमिंग आहे 2-2 वाजता झोपतात, सकाळी उठण्याचं टायमिंग वेगळं आहे आणि हे जे सार्केडियन क्लॉक मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते सगळं डिस्टर्ब होत जातं. जर आपण ह्या गोष्टी जर अभ्यास केला तर आपणसुद्धा आपलं एजिंग प्रोसेस रिव्हर्स करू शकतो. आणि एजिंग प्रोसेस रिव्हर्स करायचं असेल तर आपल्याला 4 प्लेनवर काम करावं लागेल. पहिलं म्हणजे आपलं माइंड, दुसरं म्हणजे आपलं डाएट, तिसरं म्हणजे एक्सरसाइज, चौथं म्हणजे स्लीप. या जर 4 याच्यावर जर काम केलं तर आपण आपल्या शरीरातलं एजिंग प्रोसेस निर्माण घेऊ शकतो. माइंडचा किती मोठा रोल आहे, माइंडचा इतका मोठा रोल आहे की आपल्याला माहिती असेल की आपल्यात 2 माइंड आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे थोडक्यात आपण एक शिप मोठी जहाज असेल, टायटॅनिक डोळ्यासमोर आणा, टायटॅनिकचा जो कॅप्टन असतो तो वरती बसलेला असतो आणि जहाज चालवणारे लोक असतात ते खाली असतात, कळालं का. तो तिथून वरतून आदेश देतो आणि त्याप्रमाणे जहाज खाली चालवले जाते, त्याच्यात जे हे असतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड म्हणजे वरती बसलेला कॅप्टन आहे आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे वरती खाली हे करा. तो जशी ऑर्डर देत असतं त्याला काहीच माहीत नाही, खालच्या लोकांना काहीच माहीत नाही की पुढं काय इकडं, त्याच्या जशा आदेशांप्रमाणे ते काम करत राहतं. तसं आपलं शरीरातलं कॉन्शियस माइंड आपल्याला जसं आपण त्याला आदेश देत राहू त्याप्रमाणे ते काम करत राहतं. जर आपण त्याला निगेटिव्ह फीडबॅक दिले, जर आपण एखाद्या आजारापासून ग्रस्त आहे आणि आपण त्याला जर निगेटिव्ह बातम्या जर ऐकत गेलो, समज एखाद्याला कॅन्सरचं पेशंट आहे, तो निगेटिव्ह बातम्या ऐकत गेला आणि त्याला कॅन्सर आहे का आहे आणि की तो बरा नाही होत, त्याच्यावर एवढे त्याचे ते निगेटिव्ह इम्पॅक्ट राहतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फीड झालं जातं. कारण की सबकॉन्शियसला माइंडला काहीच माहीत नाही खरं काय आणि खोटं काय. तुम्ही त्याला जे सांगता ते त्याप्रमाणे वागतं. जर तुम्ही तुम्हाला एखादा इनक्युरेबल आजार असेल, त्याला जर तुम्ही फीडबॅक देत राहिले की याच्यापासून काही होत नाही तर तो क्युरेबलमध्ये कन्वर्ट होतो. एवढी पॉवर आहे माइंडमध्ये आणि माइंड एवढी पॉवर कशातच नाही आहे. जर माइंडची पॉवर जर आपण हे केली तर म्हणजे माइंडला म्हणजे रॉजर बेनिस्टर नावाचा एक मुलगा होता आणि 1950च्या आधी असं मानलं जायचं की 1 किलोमीटर माणूस 4 मिनटाच्या आत पळूच शकत नाही. म्हणजे असं हे झालं होतं. त्याच्यावर बऱ्याचशा डॉक्टरनी, ऑलिम्पिकच्या मोठ्या तज्ज्ञांनी, मोठ्या डॉक्टरनी सांगितलं होतं की जर माणूस त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी पळाला तर त्याचा हार्ट ब्रेक होऊ शकतो, लंग्स कॉलॅप होऊ शकते, बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या होत्या. ब्लड व्हेसल ब्रेक होऊ शकतात एवढ्या स्पीडनी पळाले तर. पण त्याने ठरवलं की मी हे करणार म्हणजे करणार आणि त्यांनी ठरवून 1992 साली त्यांनी ते रेकॉर्ड मोडून टाकलं. म्हणजे 4 मिनटात 1 मिनटात तो म्हणजे 4 मिनटात तो 1 किलोमीटरचं रेकॉर्ड त्यांनी ब्रेक करून टाकलं. काहीतरी सेकंदातच त्यांनी ब्रेक केलं आणि नंतर मग म्हणजे केलं त्यांनी. सबकॉन्शियस माइंडला तसं दिलं होतं. पण आता इथंच थांबतं का स्टोरी इथंच थांबत नाही. त्यांनी काय झालं की त्याच्या पुढच्या वर्षी 150 जणांनी रेकॉर्ड मोडून टाकलं ते.
म्हणजे काय झालं की एकदा प्रूव्ह झालं, सबकॉन्शियस माइंडला कळालं की नाही हे शक्य आहे, तर 150 जणांनी, त्याच्या पुढच्या वर्षी तर 250 जणांनी रेकॉर्ड मोडून टाकलं. म्हणजे जे रेकॉर्ड आपल्याला वाटत होतं की म्हणजे इतक्या वर्षापासून असं म्हणत होते जेव्हापासून ऑलिम्पिक की तिथं कोणी तोडूच शकत नाही, ज्यावेळेस एक माणसाने तोडलं त्यावेळेस म्हणजे सगळ्याजण ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडला कळालं एखादी गोष्ट तर ते लगेच इम्प्लिमेंट करतं. तर सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढे पॉवर आहे. जर आपल्याला कोणत्या आजाराने जर कोणी असेल आपल्या लाईव्ह याच्यात जर पाहत असेल तर तुम्ही ब्रेनला माइंडला कंटिन्यू फीड करत चालले की मी याच्यापासून बाहेर निघू शकतो, तर तुम्ही किती मोठ्या आजारापासून बाहेर निघू शकता. ही पहिली स्टेप आहे. कारण की 50% तर माइंडच काम करतं. तुम्ही लहानपणी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते खेडेगावात एखादा कोणता तरी डॉक्टर असायचा बरं का, त्याच्याकडे एक 4-5 प्रकारच्याच गोळ्या असायच्या, एक सिरपची बाटली असायची आणि लोक त्याच्याकडे ट्रीटमेंटला जायचे आणि त्यांनी हात लावला की 50% तर पेशंट बरे व्हायचे. तो काय द्यायचा गोळ्या, काय द्यायचे ते गोळ्या, काय नाही ते तर वेगळी गोष्ट आहे, पण पेशंट बरे व्हायचे. कारण की काय फेथ होता. आणि सगळ्यात मोठा महत्त्वाचं म्हणजे फेथ आहे. जर फेथ असेल कोणत्याही बिलीफ सिस्टीमच सगळ्यात मोठी काम करते. बिलीफ सिस्टीमवर सगळ्यात मोठं म्हणजे ट्रीटमेंटचा सगळ्यात मोठा जर पार्ट असेल तर बिलीफ सिस्टीम आहे. आणि बिलीफ सिस्टीम जर नसेल तर तुम्ही कोणत्याही किती मोठ्या इन्स्टिट्यूटला गेले, लंडनला गेले, कुठं गेले तरी तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकत. पण तुमची जर बिलीफ सिस्टीम पॉवरफुल असेल तर तुम्ही निश्चित याच्यातनं बाहेर येऊ शकता. तर माइंडचा आहे पॉवर. मी मॅडमला माइंडचा एक डेमो करून दाखवायचं म्हणजे तो माइंडमध्ये किती पॉवर आहे. तर मी डॉक्टर योगिता सत्रे यांना हे करतो की त्यांनी एक माइंडचा तुम्हाला एक लाईव्ह डेमो करून दाखवतील, म्हणजे आपल्याला लगेच कळून येईल की माइंडचं. आत्ताच आपण सरांचं लेक्चर ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मनाचा खूप मोठा रोल आहे आजार बरा करण्यामध्ये. थोडीशी माहिती सांगेल, त्यानंतर आपण प्रॅक्टिकलसुद्धा करणार आहोत. तर प्रॅक्टिकल करताना संपूर्ण फोकस तुमचा माझ्या बोलण्याकडे असायला पाहिजे. तर मनाचा रोल कसा असतो की फॉर एक्झाम्पल की घरात आपल्या कोणी आजारी पडलं आहे, घरात तुम्ही वयोवृद्ध लोक बघत असताल किंवा आपणही कधी सर्दी खोकला किंवा व्हायरल डिसीजने आजारी पडतो, त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण भेटायला लोक येतात त्यावेळेस आपल्याला ते विचारतात की कशी आहे तब्येत. तर आपण युजली 90% लोक असं सांगत असतो की अरे नाही खूप त्रास होतो आहे मला. कोणाला जर का खूप क्रॉनिक डिसीज असेल, गुडघेदुखी, मणके, पाय, डोकंदुखी, तर नाही खरं काही फरकच पडत नाही आहे, माझं खूप दुखतं आहे. तर युजली लोकांचा बोलायची पद्धत अशी असते की माझं दुखतं आहे, मला त्रास आहे, मी आजारी आहे. तर ह्यालाच आपण रिप्रोग्रामिंग ऑफ माइंड ह्या शब्दामध्ये जर का बोलायचं झालं तर तुमचं मन प्रोग्राम झालेलं आहे लहानपणीपासून की दुखतंय म्हणा म्हणून. तर आता आपण रिप्रोग्राम कसं करणार मनाला की जरी तुमचं दुखतंय तरी तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या स्वतःच्या मनाला हे सांगा की मला बरं वाटत आहे. तर बऱ्याच वेळेला लोक असं प्रश्न विचारतात की आपण खोटं का बोलायचं, माझं दुखतंय तर मी दुखतंच सांगितलं पाहिजे. तर तुम्हाला खरं पण बोलायचं आहे, ते फक्त तुमच्या डॉक्टरांशी ज्यांच्याकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे आणि तुमच्या म्हणजे तुमच्या ट्रीटमेंट करणाऱ्या त्या डॉक्टरांशी तुम्हाला फक्त खरं बोलायचं की तुमचा आजार किती % बरा आहे किंवा किती % तुम्हाला दुखणं आहे. सपोज गुडघेदुखी आहे कोणाला आणि त्यांना आपण विचारलं की कसं आहे तुमचं, एखाद्या डॉक्टरने त्याला विचारलं की कसं आहे तुमचं, तर त्यांनी सांगावं की हां 50% फरक आहे डॉक्टर, 50% अजूनही त्रास आहे मला. तर मग खरं याच्यातलं खरी बाजू दोन्ही पण आहे की 50% त्रास आहे, 50% त्याचं बरं आहे. तर त्यांनी असं सांगायला पाहिजे नॉर्मल लोकांना, म्हणजे त्यांना भेटायला येणार नातेवाईकांना की मला बरं वाटतंय, बराच फरक पडलेला आहे आणि अजून फरक लवकर पडणार आहे असं मला वाटतंय. म्हणजे तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्ही यूज करायला पाहिजे की मला बरं वाटत आहे असं म्हणल्याने तुमचं नुकसान काहीच होणार नाही आहे, उलटं झालं तर तुमचा फायदाच होणार आहे. आणि ही प्रूव्हन सायन्स आहे. हे काय मी माझ्या मनाने कुठली गोष्ट सांगत नाही, की प्रूव्हन सायन्स आहे की जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगता की मी बरं आहे, चांगलं आहे, मी मजेत आहे, तेव्हा तुम्हाला त्या प्रकारचे हार्मोन्स तुमच्या ब्रेनमधून रिलीज व्हायला सुरू होतात. याच्या मागचं सायंटिफिक कारण हे आहे की फील गुड हार्मोन्स, चांगलं बरं करणाऱ्या मेडिसिन्स, केमिकल तुमच्या स्वतःच्या शरीरामधून तयार व्हायला आणि रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटायला लागतं. त्यामुळे नेहमी मी मजेत आहे, मी आनंदात आहे, माझं आरोग्य चांगलं आहे अशा शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तुमच्या डेली लाईफमध्ये. बरेचसे असाध्य आजारमध्ये लोक कंटाळलेले असतात ते दुखण्याला, त्यावेळेसही ते असेच सांगतात की कंटाळलेलो आहे मी, आता खूप झालं, आता हा आजार मी पाळलेला आहे, हे बरं होणारच नाही आहे. तर ह्या सगळ्या शब्दांचा वापर तुम्ही करू नका. तुम्हाला आता पॉझिटिव्ह वर्ड्सचा उपयोग करायला पाहिजे. त्यानंतर अजून एक महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्येही सर्वसाधारण म्हणजे आजचा आपला टॉपिकच आहे की सदैव तरुण कसे राहाल.
तुमचं 2 प्रकारचं एज असतं, एक क्रोनॉलॉजिकल एज आणि एक बायोलॉजिकल एज. क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे तुमचं जन्मतारीख जी आहे ती त्यानुसार तुमचं जे काही वय आहे आत्ता ते. आणि बायोलॉजिकल एज म्हणजे तुमचं शरीरामध्ये काही तपासण्या केल्यानंतर तुमचं गुडघे, जॉईंट्स, तुमचं स्किन, तुमचं इंटरनल ऑर्गन्स किती वर्षाचे आहेत याच्या काही चाचण्या असतात, त्या तुम्हाला सांगतात की तुम्ही बायोलॉजिकली किती वर्षाचे आहात. तर बायोलॉजिकल वय तुम्ही तुमचं रिव्हर्स करू शकता. तुम्ही परत 10 वर्ष तुमचं 10 ते 15 वर्ष तुमचं वय तरुण करू शकता. जे काही टेक्निक्स आम्ही आज सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या, जे काही मी गोष्टी सांगणार आहे त्यानुसार. मग अजून एक गोष्ट येते की माझं आता वय झालं आहे, ह्या गोष्टी होणारच. म्हणजे हे प्रोग्राम आपल्याला केलेलं आहे पहिलेपासून आणि म्हणून आपण तसे वागतो. पण ह्याला रिप्रोग्राम करायची गरज आहे, कारण की आपल्याला सदैव तरुण का राहायचं आहे की तरुण लोक निरोगी असतात. म्हणजे बघा, लहान मूल पडलं तर त्याची जखम लवकर बरी होते. लहान मुलं सहज पडतात, फ्रॅक्चर होत नाहीत. वयोवृद्ध पडले की लगेच फ्रॅक्चर होतात, किंवा मिडल एजचे लोक पडले तर फ्रॅक्चर होतात. आजार लवकर जडतात वय झाल्यानंतर. तर फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर तुमचं शरीर आतून बाहेरून सुंदर असण्यासाठी आणि निरोगी असण्यासाठी आपल्याला तरुण होण्याची गरज आहे आणि तरुण आणि निरोगी होण्याची गरज आहे. तर मग आता ह्या वयाच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे आजपासून, की आपल्याला शब्द वापरायचा की नाही, मी अजून तरुण आहे, मी तरुण आहे, मी हेल्दी आहे, मी आनंदी आहे. जे आनंदी आणि हेल्थच्या बाबतीत सांगितलं तेच मी तरुण आहे हे शब्द वापरल्याने तुमच्या शरीरामधून तारुण्याचे केमिकल रिलीज व्हायला सुरू होतील आणि त्यामुळे तुमचे आजार बरे व्हायला सुरू होतील. तुम्ही स्वतः तरुण आणि फ्रेश फील करायला सुरुवात कराल. मला खूप बोर झालं आहे, मला खूप आळस आला आहे, मला खूप झोप आली आहे, असं जर तुम्ही सतत म्हटलात तर तुम्हाला थोड्या वेळाने झोप यायला लागेल. पण त्याच जागी तुम्ही असं म्हटलात की नाही, मी तरुण आहे, मी आजही ते सर्व कामं करू शकतो जेव्हा मी विशित माझ्या करत होते किंवा होतो, तर निश्चितच ते काम तुम्ही 100% दिवसभर उभं राहून करू शकाल. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला प्रोग्राम करायचा आहे. तर आत्ता आपण एक छोटा डेमो घेणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करायचेत, श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण जो डेमो करणार आहे त्याच्यासाठी आपण ही तयारी करतो, ही पूर्व तयारी आहे. मन कसं काम करतं याचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवून देणार आहेत. आणि निश्चितच आज वेबिनारला ऑनलाईन किंवा ऑफलाईन इथे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होणार आहे या प्रॅक्टिकल पाहिल्यामुळे. सो सगळ्यांचे डोळे बंद आणि लक्ष श्वासांकडे तुमच्या केंद्रित करायचं आहे. आजूबाजूला आवाज असतील, गोंधळ असेल, जे पण काही घरात असतील ते पण, किंवा ऑफिसेसमध्ये असतील त्यांना पण आजूबाजूला डिस्टर्बन्सेस असतील, पण त्याकडे लक्ष न देता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या स्वतःच्या श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. शरीराच्या आत जाणारा श्वास बघा, शरीराच्या बाहेर येणारा श्वास बघा. डोळे बंद याच्यासाठीच करायला लावलेत की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराच्या आत लक्ष केंद्रित करायचं आहे. सो तुमचं मन आता हळूहळू शांत होतं आहे. डोळे बंद केल्यामुळे सवयीप्रमाणे मनात मे बी विचार येऊ शकतील, आलेही असतील, पण त्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं लक्ष संपूर्ण फक्त तुमच्या श्वासांवर केंद्रित करा. शरीराच्या आत जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास एक सूक्ष्म हालचाल करत आहे शरीराची, पोटाची, छातीची हालचाल, तुमच्या शरीराच्या प्रत्येक सेलची हालचाल, हृदय, सगळ्या गोष्टींची हालचाल होत आहे. त्या हालचालीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जसा चालला आहे तसा आरामात श्वास चालू द्या. फक्त आणि फक्त शरीरासोबत श्वासांसोबत जी शरीराची हालचाल होत आहे त्याकडे लक्ष द्या. बऱ्यापैकी या ॲक्टिव्हिटीमुळे आपलं मन आता एकाग्र आणि शांत झालेलं आहे. 1-2 मिनिटासाठी परत डोळे उघडायचेत. आता काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांचे डोळे आता उघडायचे आहे सगळ्यांनी. तुमच्या म्हणजे ईश्वराने किंवा सुप्रीम पॉवरने तुम्हाला एकसारखं बनवलं, राईट. म्हणजे राईट हँड, लेफ्ट हँड, सगळी बॉडी आपली इतकी छान आणि इक्वल बनवलेली आहे. तर तुमच्या दोन्ही तळवे जे आहेत त्याच्या खाली ही जी लाईन आहे त्या लाईनला तुम्ही टच करायचे. दोन्ही तळवे एकमेकांना टच करायचे आणि दोन्ही हात एकमेकांना जोडायचे आहेत. नमस्ते करायचं आहे फक्त फिंगर सापाट. आणि चेक करायचं आहे की तुमचे दोन्ही हातांची बोटं एक समान आहेत का कमी जास्त आहेत. समान आहेत सगळ्यांचे, कोणाचे आहेत कमी जास्त. आता ऑनलाईनमध्ये मी लोकांना बघू शकत नाही, पण 99.99% लोकांचं सगळ्या गोष्टी इव्हन असतात. राईट बाजू जशी असते तशीच लेफ्ट बाजू असते. सगळ्यांची बोटं सारखी आहेत. आत्ता हे सबकॉन्शियस माइंडचा रिप्रोग्राम करून आपण काय करणार आहोत, तुमच्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे हे आपण डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा मोठं करून दाखवणार आहोत. आणि घाबरू नका, आपण ते परत नॉर्मलही करणार आहोत, त्यामुळे ते अनइव्हन राहणार नाही आहे. माइंड कसं काम करतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये किती पॉवर आहे हे दाखवण्यासाठी आपण हा प्रयोग करणार आहोत. तर परत आता डोळे बंद करायचेत, हात खाली ठेवायचेत
दोन्ही हात सरळ करून खाली ठेवायचेत, आपल्या मांडीवर ठेवा, रिलॅक्स, तुम्हाला जसं रिलॅक्स वाटेल तसं ठेवा, असे ठेवा तळवेवर. आणि डोळे बंद करून लक्ष केंद्रित करायचे परत श्वासांवर. संपूर्ण फोकस तुमचा तुमच्या श्वासांकडे आहे. उजव्या हाताचं तुमचं जे मधलं बोट आहे आता ते मोठं होत आहे. तुमच्या उजव्या हाताचं मधलं बोट आहे ते मोठं होत आहे. त्या बोटामध्ये तुम्हाला फिलिंग पण होत आहे ते मोठं व्हायची, काहीतरी ओढल्यासारखं, ताणल्यासारखं, मोठं झाल्यासारखं असं वाटतं आहे. उजव्या हाताचं मधलं बोटाकडे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे. तुमचं उजव्या हाताचं मधलं बोट हळूहळू हळू मोठं होत आहे. उजव्या हाताचं मधलं बोट मोठं होत आहे. तुम्हाला ते फील होत आहे. उजव्या हाताचं मधलं बोट आता मोठं झालेलं आहे. तुमचा संपूर्ण फोकस उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडेच आहे आणि ते आता मोठं झालेलं आहे. उजव्या हाताचं बोट मोठं झालेलं आहे. आता सावकाश डोळे उघडायचे आणि सुरुवातीला आपण जे हात जुळवले होते तसे परत जुळवायचे आणि बघायचे तुमच्या उजव्या हाताचं मधलं बोट मोठं झालं आहे का डाव्या हातापेक्षा. आणि ऑनलाईन जे करतात ते त्यांनी पण कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे की तुमचं उजव्या हाताचं बोट मोठं झालं आहे का. झालं? कुणाचं झालं नाही का? नाही झालं असं आहे कोणी? की तसंच आहे, सेम आहे. सर्वांच्या उजव्या हाताचं मधलं बोट, इव्हन मी तर डोळे बंद नव्हते केले पण माझं झालेलं आहे, सगळेच झालेत माझे. सो हा काही कुठला चमत्कार नाही आहे. सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जशी सूचना देताल ते तुमच्या शरीरावर ॲक्ट करणारच आहे. याचा हा प्रॅक्टिकल प्रयोग मी तुम्हाला दाखवला की हे आपण फक्त 1 मिनिटात केलं. मग आपण कुठल्याही आजाराच्या बाबतीत जर का असेच वाक्य वापरले की माझा आजार बरा झालेला आहे, मग जर का एवढंसं खोटं आपण आपला आजार बरा करण्यासाठी वापरणार असोल तर नक्कीच तेवढं तर खोटं असंही कोणी सहज बोलून जातं. सो आपला आजार बरा होत आहे, हाँ है, हो रहा है, हे शब्द नेहमी वापरायचे की आहे, आजार आहे पण बरा होत आहे, होणार आहे. सो अशा प्रकारचे बरेचसे प्रयोग आम्ही आमच्या लाईव्ह सेशन्समध्ये करून घेत असतो आणि यामुळे तुमचा विश्वास वाढतो की मन खरंच शरीरावरती काम करतं. सो याच पद्धतीचे डेमो हळूहळू अधूनमधून होतील. परत डॉक्टर रणजित सत्रे यांना आमंत्रित करेल की ते पुढचा पोर्शन घेतील. आत्ताच मॅडमनी जो डेमो करून दाखवला त्याच्यातनं तुम्हाला थोडक्यात कळायला असेल की सबकॉन्शियस माइंड कसं आपल्या कोणत्या लेवलवर काम करतं. म्हणजे हा एक छोटासा प्रयोग होता. जर आपण तशा सूचना दिल्या तर आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्या कोणते आजार रिव्हर्स करण्याची सुद्धा त्याच्यात कॅपॅसिटी आहे. तर आता जर आपण म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने काही दिवसापूर्वी 50 वर्षापूर्वी एक एक्सपेरिमेंट केला होता. एका कैद्याला फाशीची शिक्षा झाली होती आणि मग त्यांनी काय केलं की त्या कैद्याला फाशीची शिक्षा झाली होती तर त्यांनी कोर्टाकडून परमिशन मागितली की याच्यावर एक रिसर्च करण्याची आम्हाला परमिशन द्यावी. आणि त्यांनी काय केलं की ते सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज करून त्यांनी सांगितलं की आम्ही ना म्हणजे त्याला असं सांगण्यात आलं की तुला फाशीची शिक्षा झालेली आहे तर तुला फाशीची शिक्षाने तुला त्रास होऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा आम्ही काय करू की एक साप चावन तुला आणि ते साप चावल्यानंतर तुला मरण येईल आणि तू मरशील आणि तुझी जी मौत आहे ती चांगली होईल कारण की फाशीला दिल्याने तुला बराच त्रास होईल. तर मग त्याची ती परमिशन घेते, तो परमिशनला तयार पण होतो. आणि नंतर मग काय होतं की ते एक्सपेरिमेंट चालू करतात आणि एक्सपेरिमेंट चालू केल्यानंतर त्याला आदल्या दिवशी सांगितलं जातं की अशा वेळेस तुला येईल. मग तो सगळं आवरून वगैरे ठेवतो. आदल्या दिवशी त्याला सांगितलं जातं की या वेळेस येते आणि मग ते ठरलेल्या वेळाप्रमाणे येतात. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळाप्रमाणे येतात आणि त्यांना ते काय करतात की त्यांच्याकडे कोणताही साप वगैरे नसतो. ते काय करतात त्यांच्याकडे फक्त एक निडल असती, त्याचे डोळे बांधले जातात. जसं फाशीला जाताना ते मास्क वगैरे बांधले जातात ना, त्याचे डोळे बांधले जातात आणि त्याला फक्त निडल प्रिक केल्या जाते आणि प्रिक केल्यानंतर त्याची 5 मिनिटाच्या आतच मौत होती. म्हणजे तो मरून जातो 5 मिनिटाच्या आत. ॲक्च्युअली कोणताही साप चावल्यानंतर माणूस 5 मिनिटात मरत नाही, 2 तास तो जिवंत राहतो. त्याच्यावर ट्रीटमेंट उपचार झाली तर त्याच्यातून तो बाहेर निघतो. पण याच्यानंतर त्याचं पुढं पोस्टमॉर्टम केल्यानंतर असं आढळून आलं की याच्यात सापाचं विषच आहे. म्हणजे जे साप चावल्यानंतर जे विष ॲक्च्युअली त्याला कोणताही साप चावलेला नव्हता. पण काय झालं की त्याच्या सबकॉन्शियस माइंडने ते आधीच प्रिपेअर केलं होतं की आपल्याला साप चावणार आहे आणि आपण त्या
दृष्टीने त्यांनी ज्यावेळेस प्रिक मारली त्यावेळेसच त्याच्या सबकॉन्शियस माइंडने टॉक्सिन निर्माण केले आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडच्या टॉक्सिननीच तो मेला. म्हणजे कोणताही साप नव्हता, कोणताही हे नव्हतं. मग जर सबकॉन्शियस माइंडमध्ये जर विष निर्माण करण्याची जर पॉवर आहे तर औषध निर्माण करण्याची पण पॉवर आहे. कळालं का? ते जर विष निर्माण करू शकतं तर ते त्या प्रमाणात औषधसुद्धा निर्माण करू शकतं, एवढी पॉवर आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये. त्यामुळं आपल्याला सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवर जरी काम केलं, माइंड म्हणजे त्यामुळेच आम्ही आमच्या टॉपिकमध्ये माइंडला मेडिसिन सांगतो. माइंड ॲज अ मेडिसिन, टाईम ॲज अ मेडिसिन, फूड ॲज अ मेडिसिन, या 3 कन्सेप्ट सांगतो. फूड टाईम ॲज अ मेडिसिन म्हणजे काय, मी जसं तुम्हाला सर्केडियन क्लॉक सांगितलं की जर समज तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या झोनमध्ये जर खाल्लं, 8 तासाच्या झोनमध्ये जर खाल्लं आणि 14 ते 16 तास जर फास्टिंग जर केली तर शरीर स्वतःच मेडिसिन म्हणून काम करतं. म्हणजे टाईमच मेडिसिन म्हणून ॲक्ट करतं. शरीर स्वतःच आतले सगळे टॉक्सिन वगैरे जे तुमच्या शरीरात साचलेले आहेत ते बाहेर काढण्याची पॉवर शरीरात आहे. त्याच्यामुळे तर आता बरेचसे लोक म्हणजे जे जैन जर समाज पाहिला आपण, जैन सिस्टीममध्ये ती पहिल्यापासून हे होती की ते सूर्य मावळल्यानंतर जेवत नव्हते. आणि जर पाहिलं त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांच्यात आपल्यापेक्षा आजाराचं प्रमाण खूप कमी आहे ह्या सगळ्या सिस्टीम फॉलो केल्यामुळं. तर जर ही सिस्टीम जर फॉलो केली म्हणजे टाईमला जर मेडिसिन कन्सिडर केलं, माइंडला जर मेडिसिन कन्सिडर केलं तर आपण बऱ्याचशा आजारातनं बाहेर नेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएट. आज आपण जर पाहिलं तर डाएटला आपण एवढं महत्त्व देत नाही, कारण की आपण आपल्या खाण्यापिण्याच्या कोणत्याही सोयी आपलं जर आपण थोडं 20, 25, 50 वर्षापूर्वी गेलं तर तुमचे आजी आजोबा काय खात होते? भाकरी खात होते. ते कधी पोळी खात नव्हती. तुम्ही कधी आठवलं का पोळी? त्यांच्या वेळेस जर पाहुणे वगैरे आले तर पोळी करायची किंवा सणाला वगैरे पोळी करायची. आणि भात पण ते सणाला खायचे. जर आपण आज पाहिलं तर आपण रोजच पोळी खातोय, रोजच भात खातोय. आपण भाकरी तर आपल्या याच्यातनं काढूनच टाकलेली. जर आपण भाकरी काढून टाकलेली तर आपण आजाराला आमंत्रित केलेलं आहे आपल्या याच्यात. जर आपण त्याच जर सिस्टीम फॉलो करायला म्हणजे आपल्या जे पूर्वजांनी केलेलं आहे त्याच्यावर जर गेलो लाईफस्टाईलवर तर आपल्याला त्या आजारात नाही येतं. म्हणून तर आता सध्या गव्हर्नमेंट पण प्रमोट करतं मिलेट इयर. मागचं वर्ष जे 2023 होतं ते गव्हर्नमेंटने मिलेट इयर म्हणून हे केलं होतं. डायरेक्ट पंतप्रधानपासून सगळ्यांनी मिलेटचं प्रमोट केलेलं होतं. आणि ते खादरवल्ली म्हणून आहेत ते मिलेट मॅन म्हणून हे करतात. ते मिलेटचं हे करतात की तुम्ही जे धान्य आपले पूर्वज जे वापरत होते ते धान्य तुम्ही याच्यात आणा. ते धान्य तुम्ही तुमच्या आहारातनं काढल्यामुळे तुम्ही त्या आजाराला बळी पडलेले. आणि आज आपण जर पाहिलं तर खाण्याचं प्रमाण जर आपण घोड्याची रेस कोणी पाहिलेली त्याच्यावर तो जॉकी बसतो, त्याची तब्येत पाहिली का? एकदम 50 किलोच्या एकदम सडपातळ असतो. आणि सुमो बघितला कसा असतो? किती 300, 200, 300, 250, 300, 350 किलोपर्यंत पण सुमो असतो. सुमो कशात खातो? किलोत खातो, किलोत. आणि जॉकी कशात खातो? ग्रॅममध्ये खातो. जर सुमोचं वय पाहिलं ना तर सुमोना 50 वर्षापेक्षा जास्ती जगत नाही आणि जॉकी 100 वर्ष पण मरत नाही. कारण की काय आहे की जॉकी ग्रॅम्समध्ये खातो. जेवढं तुम्ही तुमच्या जेवणाचं आहार कमी ठेवता तेवढं तुमचं दीर्घायू होणार. जेवढं तुम्ही आहाराचं प्रमाण वाढवणार तेवढं तुमचं आयुष्य कमी होणार. म्हणजे आपल्या शरीरातला जर त्याच्याकडे आपण सांगतो की तुम्ही जो घास आहे ना तो 30 ते 32 वेळा चावून खा. आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं आहे. तुम्ही जर आता गुगलवर सर्च करताना जर वजन कमी करायचं तर तुम्ही सर्च करताना तर तुम्हाला हजारो साईट भेटतील की घास 32 वेळा चावून खा, 32 वेळा चावून खा. 32 वेळा जाऊन खाल्ला ना तुमच्या समोर तुम्ही जर 4 पोळ्या खात असताना तर तुम्ही 1.5 पोळी पण न खाऊ शकणार आणि तुमचं पोट भरलेलं असेल. तुम्ही 1.5 पोळीच्या पुढं पोळीच खाऊ शकणार नाही आणि तुमचं पोट भरलेलं असेल. कारण की ब्रेनकडून सिग्नल येतो की आता थांब, पोट भरलेलं आहे. आपण काय होतं कोणताही सिग्नल ब्रेनकडून हार्मोन यायला वेळ लागतो आणि सिग्नल यायला वेळ लागतो तोपर्यंत आपण 3-4 पोळ्या खाऊन बसलेला असतो. ब्रेनकडून सिग्नल येतं की आता तुझं पोट भरलेलं आहे. तर ह्या जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपण अन्न चावून खाल्लं पाहिजे. आणि बरेचसे आता समज आपल्याला कार्बोहायड्रेटचं जर पचन करायचं असेल तर कार्बोहायड्रेटचं पचनचे जे ह्या एन्झाईम्स आहेत ते तोंडातच आहेत. ते पोटात गेल्यानंतर नाही येत. कळालं का? पोटात गेल्यानंतर कार्बोहायड्रेट सडल्या जातं कारण की तिथं ते एन्झाईम्सच नाही. जोपर्यंत ते सलायवा तुमचा ती लाळ मिक्स होत नाही तोपर्यंत कार्बोहायड्रेटचं पचन होतच नाही ना. मग आपण काय करतो? रप जेवतो आणि ते सगळं अन्न तिथं जातं आणि ते अन्न सडत बसतं. ते पचायला त्रास होतो. त्याचं मग वेगवेगळ्या आजारात निर्माण होतं. ते शरीरात कुठंतरी जाऊन बसतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये आपल्या जाऊन बसतं आणि त्या आजाराचं निर्माण होतं. त्यामुळं आपल्याला आहाराकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आहार आपण जास्तीत जास्त कच्चे पदार्थ खाल्ले पाहिजे. कारण की चायना स्टडी जो 25 वर्ष चायनामध्ये चालला त्याच्यात त्यांनी सांगितलं जर तुम्ही रॉ फूडचं प्रमाण वाढलं
आता मी माझे डाएट चार्ट बनवताना ते वजनाप्रमाणे डाएट बनवून देतो. समज एखादा कॅन्सर पेशंट असेल, थायरॉइड पेशंट असेल तर त्याला त्याच्या वजनाप्रमाणे डाएट करून देतो. किती रॉ फूड म्हणजे काय की रॉ व्हेजिटेबल म्हणजे काकडी, गाजर, टोमॅटो हे रॉ फॉर्ममध्ये. कारण की जर आपण पाहिलं, तुम्ही जर एखादं ज्यूस आणलं रेडीमेड ज्यूस आणा कोणत्याही कंपनीचं आणि त्याला मायक्रोस्कोप खाली टाका आणि बघा त्याचा थेंब, काहीच दिसणार नाही तुम्हाला, ते डेड आहे. आणि तुम्ही संत्रा किंवा मोसंबी किंवा टोमॅटोचं ज्यूस काढा आणि ते मायक्रोस्कोपला त्याला ते मुवमेंट दिसतील, जिवंत आहे, ते लाईव्ह फूड आहे. म्हणजे त्याचे जिवंत लाईव्ह वॉटर आहे. म्हणजे जे शरीराला आपल्याला लाईव्ह गोष्टी पाहिजे ते त्याच्यात आहे. मग त्यामुळं लाईव्ह याचं फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे किती की आपण जर आहारात जर असं ज्याला खूप आजार आहेत त्यांनी ते आहाराचं 50% पुढं न्यायचं. ज्याला गंभीर आजार झालेले आहेत त्यांनी 50%च्या पुढं रॉ फूडचं प्रमाण घडतं. जेवढं कुक फूड खाईन, कमी खाईल, तेवढं तो त्याच्यातनं बाहेर निघेल. म्हणजे जेवढं शिजवलेलं अन्न कमी खाल्लं जाईल. कारण शिजवलेल्या अन्नात कोणतेही हे नाही, शरीराला पचायला त्याला खूप यंत्रणा लागते, शरीराला त्याला ताकद लागते आणि त्याच्यात न्यूट्रिएंट सगळे गेलेले असतात. त्यामुळं रॉ फूडचं प्रमाण वाढवलं पाहिजे. मला मी पहिल्यांदा लेक्चर द्यायचो तेव्हा मी ते सांगायचो, प्रोटीनचं प्रमाण इतकं पाहिजे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण इतकं पाहिजे, फॅटचं प्रमाण इतकं पाहिजे. मग लोक म्हणायचे आम्हाला ते कळत नाही प्रोटीन काय, फॅट काय, कार्बोहायड्रेट काय. कारण की प्रोटीनला तुम्हाला रोजच्या रोज गळत असते. आता बऱ्याचशा लोकांचे, मी तर व्हेजिटेरियन आहे प्युअर, त्यामुळे मी नॉनव्हेज तर रिकमेंड करत नाही. मी माझ्या पेशंटला पण नॉनव्हेज रिकमेंड करत नाही. म्हणजे व्हेगन डाएट कोणतंही सजेस्ट करत नाही ज्याच्यापासून जे प्राण्यांपासून येईल. म्हणजे त्याच्यात मांस, मच्छी, अंडे, दूध व दुधाचे पदार्थसुद्धा मी काढून टाकतो यावेळेस डाएट बनवताना. आणि ज्या प्लांट बेस्ड डाएटवर सांगतो. कारण की जी चायना स्टडी झालेली आहे, टी कोलिन नावाच्या शास्त्रज्ञांनी स्टडी केलेली आहे. तुम्ही जर आज बघता तर बिल क्लिंटनला असाध्य आजाराने हे झालं, तर त्यालासुद्धा त्या टी कोलिन यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात त्यांनी ज्यावेळेस त्याच्यावर बरेच ऑपरेट झाले त्यावेळेस त्यांनी ह्या डाएटवर, रॉ डाएटवर आल्यानंतर तो त्याच्यातनं बाहेर निघालेला आहे. म्हणजे रॉ डाएटला एवढं महत्त्व आहे. तर मला त्यावेळेस मी ते लेक्चर घ्यायचो, ते कंडक्ट करायचं. लोक म्हणायचे सर आम्हाला सोप्यात सांगा कसं, म्हणजे कार्बोहायड्रेट काय, फॅट काय आहे. मग मी त्यांना म्हटलं डाळीचं प्रमाण वाढवा तुमच्या शरीरात. डाळींमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स आहे जे आपल्या शरीराला पाहिजे. आणि तुम्ही काय करा की तुमची एक प्लेट, जी पण थाळी घेता ती थाळी ना असं बनवा की त्याच्यात सगळे कलर्स आले पाहिजे. म्हणजे समज मुळा व्हाईट असं, नंतर मग लिंबू पिवळा असं, नंतर मग बीट याचं, म्हणजे जेवढे कलरफुल प्लेट खातात तेवढे तुम्हाला न्यूट्रिएंट जातील. म्हणजे जेवढे कलर जास्तीत येतील जेवणाच्या थाळीत, तेवढे कलरफुल थाळी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळे विटॅमिन्स, मिनरल्स त्याच्यातनं मिळत जाते. तर डाएटचं म्हणजे आपण जसं सांगितलं की डाएटचं तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट करून जर डाएट खाल्लं, रॉ फूडचं प्रमाण वाढवलं आणि ह्या टाईम झोनमध्ये जर खाल्लं 8 तासाच्या टाईम झोनमध्ये, म्हणजे संध्याकाळी 7च्या पुढं काहीच खायचं नाही. एखाद्या वेळेस आपण नाही जेवलो, आपलं स्किप झालं तरी सोडून द्यायचं जेवण, पण जेवायचं नाही. जर हे जर पाळलं तर तुम्हाला ज्याला एखाद्याचं वजनाचा प्रॉब्लेम होईल 3 महिन्यात तुमचं सगळं वजन रिव्हर्स होईल. म्हणजे एवढी पॉवर आहे टाईम ॲज अ मेडिसिनमध्ये. तुम्हाला म्हणजे कोणत्याही मेडिसिनची गरज नाही, कोणत्याही काही. आज काय झालं की बरेच लोक प्रोटीन पावडर जास्ती प्रमाणात घेतात. पण प्रोटीन पावडर काय आहे की तुम्ही एक्सेस प्रोटीन पावडर जर तुमच्या आहारात आली आणि जी म्हणजे मॅनमेड आहे, म्हणजे माणसानीच बनवलेली प्रोटीन पावडर, नॅचरल नाही. मी कोणत्याही गोष्टी खाताना तुम्ही म्हणजे एखाद्याने सजेस्ट केलं तुम्हाला हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करा ते करा, मी प्रत्येकाला विचारतो की तू कोणाचंच ऐकू नको, माझंही ऐकू नको, कोणाचं ऐकू नको. फक्त तुझ्यासमोर वस्तू आली तर त्याचं विचारायचं की देवानी बनवलं आहे का माणसाने बनवलेलं आहे. मग समज एखाद्या डॉक्टरने कोणी सांगितलं की केळ खाऊ नको, तू फक्त डोळ्यासमोर आलं, केळ कोणी बनवलं आहे, निसर्गाने बनवलं आहे, देवाने बनवलं आहे, खा, ते तुला त्रास देणार नाही. एखाद्याने प्रोटीन बिस्किट का समोर आलं आहे, कोणी बनवलं आहे, माणसाने बनवलेलं आहे, ते तुला त्रास देणारच आहे. ब्रेड तुला त्रास देणारच आहे. जी गोष्ट देवानी बनवलेली, निसर्गाने बनवलेली, ती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. जी माणसाने बनवलेली ती प्रॉफिटनी बनवलेली. निसर्गाने कोणतीही गोष्ट त्याचा कोणताही उद्देश ठेवून नाही बनवलेली. आंब्याच्या झाडाला काही पैसे नाही पाहिजे जास्ती आंबे आल्यानंतर, कळालं. आंबे हे निसर्गाने बनवलेले आहेत, ते सगळ्या आपल्याकरता बनवलेले. माणसाने जे पण काही बनवलेले आहे ते त्याच्या इन्कम सोर्स करता बनवलेले आहे, त्याचे प्रॉफिट करता बनवलेले. तर आपण एवढं नॅचरल जरी प्रिन्सिपल, नेचरचे जरी प्रिन्सिपल लक्षात ठेवले तर आपल्याला कळून की आपण याच्यातनं बाहेर येतो. तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्लीप, झोप. आज आपण पाहतोय की लोकांना झोपच नाही आहे.
कळालं का. आणि झोप नसेल तर लोक काय करतात 12 वाजता झोपतात, काही काही 2-2 वाजेपर्यंत झोपणार आहेत आणि रात्रपर्यंत मोबाईलला हे करतात. आणि मोबाईलची स्क्रीन तर खूप बेकार आहे. आणि 5 वर्षाच्या आत जर मुलं असतील तर त्यांच्या ब्रेनवर तर खूप इफेक्ट होतो मोबाईलचा. आपण 5Gचा डेमो करून दाखवू याच्यात. आत्ता ते आपल्याकडे आहेच ते की सगळं की 5Gचा की इफेक्ट कसा होतो. एक डेमो पण आपण करून दाखवणार आहे, लाईव्ह डेमो. म्हणजे त्याच्यात आपल्याला कळेल की 5Gचा आपल्या शरीरावर कसा कसा इफेक्ट होत जातं. तर ह्या गोष्टी जर आपण टाळल्या, म्हणजे स्लीप जर इतकी महत्त्वाची आहे आणि जर स्लीपवर जर आपण काम केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की झोपेला किती महत्त्व आहे. जर तुम्ही त्या झोपेला जर महत्त्व दिलं नाही तर आपण काय करतो की 10 ते 2 वाजेपर्यंत झोपतो. जर समज तुम्ही 2 वाजता जर झोपले तर शरीरात आपली एक यंत्रणा आहे की ज्याला शरीरातली सगळी साफसफाई करायची असते. म्हणजे शरीरात जिथं पण काही प्रॉब्लेम आहे तुमच्या, आता समज याच्यात म्हणजे पोटात काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम आहे, तुमचे केस गळून राहिलेले आहेत, तर शरीराला ते रिपेअर करायचं असतं. आणि शरीराला ते रिपेअर करण्याचा चान्स कधी असतो, 10 ते 2 या वेळात असतो. 10 ते 2 वेळात रात्री. आणि जर समज तुम्ही रात्री 11-12ला झोपले, 1ला झोपले तर शरीराला 1 तासच चान्स मिळतो तो. आणि जर समज तुम्ही रात्री 10ला जेवण केलं तर शरीराला काय करावं लागतं, 2 वाजेपर्यंत तर शरीरातलं अन्न पचवायलाच वेळ निघून जातो. जर अन्न पचवण्यातच वेळ जाते, कारण की शरीराला सगळ्यात पहिले अन्न पचवायचं काम करावं लागतं. जर अन्न पचवलं नाही तर ते सगळे टॉक्सिन निर्माण होईल. त्यामुळे शरीराला सगळ्यात पहिले काम ते करावं लागतं आणि मग बाकीचे रिपेअर. पण तुम्ही जर ते चान्सच नाही दिला शरीराला, ते वेळच निघून गेला तर शरीरातलं काय होतं की सगळं जे रिपेअरिंग करण्याचं काम आहे तो वेळ निघून जातो. आणि मग आपल्याला जे आपण आजाराला बळी पडत जातो. कारण की शरीरातला तो टाईम जो झोपेचा टाईम आहे तो आपण देतच नाही. त्यामुळं प्रत्येकाने 10 वाजता झोपायला पाहिजे आणि सकाळी जवळजवळ 5 वाजेपर्यंत तरी उठायला पाहिजे. कारण की जो ब्रह्ममुहूर्त आहे, जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे, जे सकाळच्या हवेत आहे, जे तुम्हाला भेटतं आहे ते तुम्हाला दिवसभर भेटत नाही. आणि जर तुम्ही सकाळी उठून नुसतं 5-10 मिनटं नुसतं येऊन बसताना जर मेडिटेशन म्हणजे नाही जमलं तुम्हाला काही, नुसते शांत बसले ना तरी तुम्हाला बराच त्याच्यात शरीरात चेंजेस होते. नुसतं बसणं म्हणजे काही न करता, कोणताही डोळे झाकू नका, काही नका, नुसतं शांत बसा उठल्या आणि ते पण पहाटेच्या वेळेस बघा. तुमच्या शरीरातल्या वेगळ्याच हार्मोन्स निर्माण होत जातात. जसे पॉझिटिव्ह हार्मोन, जसं आपण सांगतो की प्रत्येकाने 4 हार्मोन लई महत्त्वाचे आहेत. ते मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला की 4 हार्मोनचा काय काय रोल आहे. आणि जे हार्मोन आता समज आपल्या शरीरात ॲड्रेनालिन, कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन्स सिक्रेट होत राहतात, जे कशा करता की समज आता मी विचारलं तुम्हाला की BP हा चांगला आहे का वाईट आहे शरीराकरता, काय सांगता तुम्ही? मग वाईट आहे. बरं, आता समज इथं अचानक वाघ आला, हां, आपण काय करणार? पळणार. मग पळणार काय, BP आपल्याला शूट व्हावं लागेल ना. BPच जर नाही शूट झाला तर कसं पळणार आपण? कळालं. म्हणजे BP ही निसर्गाने दिलेली प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्याला. जर आपला BP नाही शूट झाला, आपल्याला जर ते हे नाही आलं तर आपण पळूच शकणार नाही. त्यामुळे ही सगळी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आपल्या शरीराकरता. ती कॉर्टिसॉल जर निर्माण नाही झालं तर ॲड्रेनालिन जर निर्माण नाही झालं तर आपल्याला ताकदच नाही भेटणार. त्याच्या जरूरच पडत फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये जातो आपण. म्हणजे एक तर आपण त्याच्याशी फाईट करतो किंवा पळतो. जर आपण त्याला वाटलं ते आपण संघर्ष करू शकतो तर आपण त्याच्याशी संघर्ष करतो, नाही तर आपण पळतो. दोन्हीपैकी काय करतो. ह्या दोन्हीला एनर्जी लागते आणि ती एनर्जी आपल्याला कशा कॉर्टिसॉल हार्मोन जर सिक्रेट झालं तर तेच मिळते. पण बऱ्याचशा वेळेस काय होतं की आता हे तर ठीक आहे, ह्या फिजिकल एक्सरसाइजमध्ये ती वापरली जाते. पण ज्यावेळेस आपण इनडायरेक्टली काय करतो की ज्यावेळेस आपण स्ट्रेस फॅक्टर घेतो, कोणत्याही कामाचं लोड घेतो आपल्या याच्यात, त्यावेळेससुद्धा कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रेट होत राहतं आपल्या शरीरात आणि ते कॉर्टिसॉल हार्मोन वापरले जात नाही. आता ज्यावेळेस आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये असतो त्यावेळेस ते वापरलं जातं आणि ह्यावेळेस ते वापरलं जात नाही. त्यामुळं मग ते आपल्या शरीरावर परिणाम करतं आणि मग ते कुठं ना कुठं जाऊन आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होत राहतात. त्यामुळे ह्या याच्यातनं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट, मला बरेचसे जण विचारतात की सर आम्हाला खूप टेन्शन असतं. कोणता माणूस आहे असं ज्याच्यात मजुरापासून तर पंतप्रधानपर्यंत कोणता माणूस जगात असा आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही? जो जगात आलेला त्याला टेन्शनच नाही. टेन्शन तर प्रत्येकाला आहे. पण ते आपण जसं आता मी पाण्याचा ग्लास घेतला, समज हातात घेतला, 5 मिनटं धरला, मला काय होईल? काही नाही होणार. 5 मिनटं मी धरू शकतो. बरं मी 15 मिनटं धरला, काय होईल? आता हात जड पडायला लागला. मग आता 1 तास धरला, आता कसं होईल? मला एकदम हात इतका जड पडेल, मला असं वाटेल काय. आता मी 4 तास धरला तर मला असं वाटेल की हात काढून टाकावं काय. तसं टेन्शनचं आहे. जर तुम्ही त्याला कसं आहे की तुम्ही त्याला पार्किंगमध्ये ठेवून द्या. कळालं का? ज्यावेळेस तो प्रॉब्लेम येईल तेव्हा त्याला पार्किंगमधून काढा. कारण की टेन्शन तर ते प्रॉब्लेम तर तुम्हाला सॉल्व करावा लागणार आहे. 2च गोष्टी. मी एक व्हॉट्सअपला मेसेज वाचला होता
की तुम्हाला कोणती समस्या आहे का, तुमच्यासमोर कोणता प्रॉब्लेम आहे का, बरं आहे ना, बरं त्याच्याकडे तर तुमच्याकडचं उत्तर आहे का, आहे किंवा नाही, हे दोनच गोष्टी आहे तर मग कशाला टेन्शन घ्यायचं, बरं नाही तरी कशाला टेन्शन घ्यायचं, कारण की टेन्शन घेऊन तर काय हे होणार नाही. त्यामुळं त्या दोन्ही करता तेच उत्तर आहे. त्यामुळे जो पण प्रॉब्लेम असेल त्याला पार्किंगमध्ये ठेवून द्या आणि ज्यावेळेस तुमच्या समोर प्रॉब्लेम येईल त्यावेळेस त्याला पार्किंगमधून काढा, कारण की तो प्रॉब्लेम तुमच्या शरीरावर, तुमच्या सगळ्या याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट करत राहतो, प्रत्येक सेल्सवर तो इफेक्ट करत राहतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण ते पिक्चर पाहिला थ्री इडियट्स, त्याच्यात तो ऑल इज वेल म्हणत असतो, म्हणजे तो सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की सगळं चांगलं चाललं आहे, सगळं चांगलं चाललं आहे. तसं आपण आपल्या मनाला सांगत राहा की किती वाईट प्रसंग आला तर सगळं चांगलं चाललं आहे, सगळं चांगलं झालं आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये पॉवर आहे ती सगळ्या गोष्टी करायच्या. त्याला एकदम निगेटिव्ह केल्यावर कोणी काय करू शकत नाही, कारण की त्याच्यात ती पॉवर आहे कोणती गोष्ट पॉझिटिव्हची निगेटिव्ह करून घेणं. चौथी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. आज आपण सगळ्यांनी पाहिलं की एक्सरसाइजला आपण प्रत्येकाने महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येकाने कोणती ना कोणती एक्सरसाइज अर्धा तास ते 45 मिनटं करायला पाहिजे. ज्याला जे जमतं ते करा, ज्याला सायकलिंग जमते त्याला सायकलिंग करा, ज्याला योगा जमतं त्याला योगा करा. योगा तर आपल्या भारतीय याच्यात सगळ्यात चांगलं सांगितलेलं आहे, योगाच्या वरती काहीच नाही आहे. ज्याला योगा जमतं त्यांनी योगा करावा. आमची मॅडम पण कंटिन्यूस योगाचे क्लास घेतात आणि त्यांचं इथे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात, जवळजवळ 4-5 वर्षापासून. बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा पेशंटला त्यांनी बऱ्याचशा आजारातनं बाहेर निघाले त्याच्यापासून. शुगरच्या लेवल नॉर्मल होणं, बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यात. नाही काही एखाद्या दिवस जमलं तर चालायला जा. चालायला तर कोणतं हे लागत नाही, पैसे लागत नाही, कोणती गोष्ट लागत नाही, कारण काहीच लागत नाही. तर म्हणजे जे पण गोष्टी होतील ते एक्सरसाइज करा, कारण की एक्सरसाइजने तुमच्या शरीरातलं एंडॉर्फिन नावाचं हार्मोन निर्माण होतं आणि ते एंडॉर्फिन हार्मोन तुम्हाला फील गुड फिलिंग देतं. खूप महत्त्वाचं हार्मोन आहे. तर एक्सरसाइजला तुम्ही त्या प्रकारे महत्त्व द्या. जर 15 ते 20 मिनटं प्राणायाम करा, 10 ते 15 मिनटं मेडिटेशन करा. नुसतं बसून राहा. मेडिटेशनच्या भरपूर क्लिप आहेत याच्यावर. आमच्या मॅडमचं पण दर सॅटर्डेला फ्री मेडिटेशन असतं, ते अटेंड करा. तुम्ही या आठवड्यातनं एकदा जरी मेडिटेशन केलं तर तुमच्या शरीरातलं बरंचसं प्रकारचं क्लिन्झिंग होतं, बॉडी क्लिन्झिंग येते. जसं आता आपल्याला मॅक्सवेल नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी हजारोनी ऑपरेशन केले. प्रत्येक ऑपरेशनच्या आधी तो विचार करायचा की एक कॉम्प्युटर इमेज करायचा माणसाची, की याचं शरीर आम्ही कसं आकर्षक करू शकतो, त्याच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम असेल, नाकात काय प्रॉब्लेम असेल, तो इमेज बनवायचा पहिले कॉम्प्युटराइज आणि सेम तसंच बनवायचा. त्यांनी शेकडोनी ऑपरेशन केले आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याला नंतर कळालं की याला आपण बघू लोकांच्या जीवनात काय काय परिवर्तन झालं प्रत्येकाच्या. तर त्यांनी सर्वे करायला सुरुवात केला. त्यांनी सर्वे केल्यानंतर 101 लोकांचा सर्वे केल्यानंतर त्याला असं कळालं की त्यांनी ज्या गोष्टी केल्या होत्या त्याच्या जीवनात 1% परिणाम नाही झाला, ना त्यांच्या आर्थिक याच्यात, ना त्यांच्या सामाजिक याच्यात, ना कोणत्याच याच्यात. त्यांच्या तो त्याला खूप धक्का लागला. जर आपण एवढे लोकांना आकर्षक करून हे करून आपण एवढा वेळ घालून एवढं हे करून जर लोकांच्या जीवनातच परिवर्तन होतं असेल तर त्याचा काय उपयोग आहे. त्यांनी सर्जरी करणं बंद केलं आणि सेल्फ इमेजिंग सायकोलॉजी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यात ते लिहितो की जर समज तुम्हाला सगळ्या जीवनात जर परिवर्तन आणायचं असेल तर तुमच्या अंतर्मनात पहिल्यांदा परिवर्तन आहे. आपण बाहेरच्या मेकअपला लय वेळ घालतो, पण आतल्या शरीरातल्या मेकअपला किती वेळ घालतो कळा. तुम्हाला चांगले कपडे शिवणारे हजारोनी टेलर मिळतील, चांगले करणारे लाखोनी ब्युटी पार्लर मिळतील, चांगली प्लॅस्टिक सर्जरी करणारे पण शेकडोनी डॉक्टर मिळतील. पण तुम्हाला जर स्वतःच्या जीवनात परिवर्तन करायचं असेल तर त्याच्यावर जगातला एकमेव डॉक्टर आहे, तो म्हणजे डॉक्टर रणजित सत्रे. असं मी म्हणणार नाही, तो म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुम्हाला जीवनात परिवर्तन आणायचं असेल तर तुम्ही स्वतःच त्याच्यावर परिवर्तन आणू शकता, कारण की आपलं जे सगळं गोष्ट आहे आपली सेल्फ इमेजवर डिपेंड आहे. आपली स्व इमेज कशी आहे, आपली इमेज जेवढी स्ट्रॉंग आहे तेवढे आपण स्ट्रॉंग आहे, जेवढी आपली वीक आहे तेवढी आपली वीक आहे. जर आपली इमेज जर आपण स्ट्रॉंग केली तर आपण स्ट्रॉंग होऊ शकतो, जर आपली इमेज जर आपण वीक ठेवली तर आपण वीक होऊ शकतो. म्हणजे त्याच्यात काही नाही. जर तुम्ही ठरवलं आम्ही आजारातून बाहेरच निघणार तर तुम्ही ते कोणत्या आजारातून बाहेर निघू शकता. जर तुम्ही ठरवलं नाहीच निघणार तर तुम्ही कुठेही जा, लंडनला जा, कुठेही जा, तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही. जर सबकॉन्शियस माइंडलाच तसं ट्रेन केलं नाही तर तुम्ही त्याच्यातनं निघूच शकत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर सायबरनॅटिक नावाचं पुस्तक आहे, ते कोणाला जर वाचता आलं तर वाचा. मॅक्सवेल नावाचे सायंटिस्टनी, म्हणजे असे भरपूर गोष्टी आहेत की जे आपण तुम्हाला सांगू शकतो. आता शेवटचे 4 हार्मोनचं सांगतो मी. आता बराच वेळ झाला की झाला आपला टाईम ना, तर 4 हार्मोनची गोष्ट सांगतो ना, आपलं लेक्चर हे करतो, कारण की सांगण्यासारखं बरंच आहे. पण काय हा जो टॉपिक आहे हा 1 दिवसाचा म्हणजे वेगवेगळे सेशन आहे त्याच्यात, पण आपल्याला जेवढं आपण कवर करता येईल तेवढं कवर केलेलं आहे. आता 4 हार्मोन सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात. पहिलं म्हणजे
एंडॉर्फिन कशाने मिळतं तुम्हाला? एंडॉर्फिन तुम्हाला कधी यानेच मिळणार, ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करणार. ज्यावेळेस एक्सरसाइज केल्यानंतर घाम येणार ना, त्यावेळेस तुमच्या शरीरात एंडॉर्फिन मिळणार, ते फील गुड हार्मोन येणार. तुम्ही बघा कधी घाम आला एकदम तर तुम्हाला कसं फील गुड वाटतं, कारण की एंडॉर्फिन. त्याच्याकरता धीरूभाई अंबानीला पळावाच लागणार, मोदीला पण पळावलाच लागणार, म्हणजे किती मोठा असू किंवा कोणता अधिकारी असो, एंडॉर्फिन त्याला तसं नाही मिळणार. त्याला एक्सरसाइज करावं लागणार. असं नाही की कोणतं इंजेक्शन दिलं आणि 1 लाख रुपयाचं एंडॉर्फिन मिळालं, असं नाही. त्याला सगळ्यांना म्हणजे कॉमन मॅनपासून दुसरा हार्मोन म्हणजे डोपामिन. डोपामिन हार्मोन म्हणजे ते याने मिळतं की ज्यावेळेस तुम्ही ना कोणती एखादी गोष्ट तृप्त होता, म्हणजे समज आता तुम्ही गेले तुमच्या आईच्या हाताने, तुम्हाला आईच्या हातची भाजी खूप आवडते, तुम्ही त्याने तृप्त झाले, किंवा तुम्ही एखाद्या फिरायला गेले तुमच्या आवडत्या स्पॉटमध्ये, तुम्हाला ते सिनरी पाहिली तेव्हा तुम्ही तृप्त झाले, त्यावेळेस तुमच्या शरीरात डोपामिन नावाचं हार्मोन मिळतं. ते पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट. तिसरं महत्त्वाचं हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हार्मोन हे कशाने मिळतं? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जवळच्या लोकांना जवळ घेता, म्हणजे समज तुमच्या मुलीला किंवा आजोबाजीने नातवाला, त्यावेळेस जवळ गेल्यानंतर म्हणजे तुम्ही तो मुन्नाभाई पिक्चर पाहिला असेल, त्याच्यात तो जप्पी मारतो. जप्पी मारल्यामुळे काय होतं, समोरच्या याच्यात ऑक्सिटोसिन निर्माण होतं, मग त्याचा तो राग हे होतो. कळालं का? राग हे होतो, कारण की पूर्वीच्या आपल्या याच्यात आलिंगन द्यायची पद्धत होती बघा, भरत भेट वगैरे सगळे आलिंगन होते ते. पूर्वीचे लोक आलिंगन द्यायचे. त्यावेळेस काय व्हायचं, ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन त्यांच्या शरीरात हे सिक्रेट व्हायचं. आणि त्याच्यानंतर म्हणून आता बघा, जे पण डिप्रेशनमध्ये लोक गेलेले आहेत, ज्यांना पण डिप्रेशन आहे, अँझायटी फिलिंग आहे, त्या लोकांना सगळ्यांना हे दिलं जातं, काय म्हणतात की कुत्रे मांजरं पाळायला लावतात. कुत्रे मांजरं पाळायला लावायचं कारण एकच आहे की त्याच्या शरीरातलं ते लाड करतं येऊन आपल्या, म्हणजे कुत्रा आपल्या अंगावर हे करतं, लाड करतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरात ऑक्सिटोसिन निर्माण होतं. म्हणजे बऱ्याचशा जणांना ज्यांना डिप्रेशनमध्ये गेलेले ना, त्यांना पाळीव प्राणी पाळायला सांगतात याकरता की त्याचं डिप्रेशन कमी व्हायला. आणि चौथं महत्त्वाचं हार्मोन म्हणजे सिरोटोनिन. सिरोटोनिन हे कशाने मिळतं? तुम्ही जेव्हा पण कोणाची निस्वार्थ भावनेने सेवा करता, ज्याच्यात कोणताही स्वार्थ नाही, कोणताही हे नाही, त्यावेळेस तुमच्या शरीरात सिरोटोनिन हार्मोन मिळतं. म्हणून तर आता तुम्ही बघा की मोठे मोठे उद्योगपती बिल गेट्स वगैरे 30-30 हजार कोटी रुपये दान करतात. का? कारण की त्यांना माहिती जर ठेवले तर ते होऊ शकत नाही, कारण की सेरोटोनिन तसं मिळू शकत नाही. त्यांना माहिती देण्यातच आहे सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस वरच्या लेवलला गेले त्यांनी जवळ मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांची 98% प्रॉपर्टी ही सगळी हे केलेली. तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपण सेरोटोनिन हार्मोन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आपला मध्ये एक स्टोरी होती की एक मुलीने काय केलं की तिला पॅकेट्स, म्हणजे ज्यावेळेस कोविडचे लोक ट्रान्सफर होत होते इकडून तिकडून, त्यावेळेस तिने पाहिलं की ते कोविडच्या लोकांचे जे पायी जात होते ना, ज्यांना कोणत्याही सुविधा नव्हत्या, त्यावेळेस तिने पाहिलं की पायी लोकांचे खूप हाल होते. त्यांना ना जेवायला आहे, ना पाण्याच्या बाटल्या आहेत, ना कोणत्या गोष्टी आहेत. तर तिने त्याच्या वडिलांना सांगितलं की आपण यांच्या करता काही करू शकतो का? तिचे वडील म्हणले, आता माझ्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत आणि ते पण तुझ्या शिक्षणाकरता ठेवलेले आहेत, माझ्याकडे याच्यापेक्षा काही नाही. कळालं का? आणि हे जर याच्यात जर खर्च केले तर काय? तर ती म्हणली काय हरकत नाही, माझ्या शिक्षणाकरता काही करू नका, तुम्ही यांना मदत करून टाका, त्या लोकांना यांना. मग तिने एक ग्रुप बनवला तिथल्या महिलांना गोळा केलं आणि तिने ते 5 लाख रुपये त्या सगळ्या याच्यात हे केले. आणि तिने त्यांना फूड पॅकेट केले आणि ते वितरण केले. ते फूड पॅकेट वितरण केल्यानंतर तिथं छोट्या छोट्या बातम्या आल्या पेपरला, त्याला न्यूजला. ती न्यूजमध्ये आली, तिथल्या कोणत्या तरी पत्रकारांनी केली ती गोष्ट, मग मोठ्याने पेपरला आली, नंतर मोदींपर्यंत गेली. आणि मोदींनी ती बात मन की बातमध्ये त्यांच्या इन्क्लूड केली. मन की बातमध्ये इन्क्लूड केल्यानंतर ती UN म्हणजे फूड अथॉरिटी, वर्ल्डची फूड अथॉरिटीने तिची दखल घेतली आणि वर्ल्डच्या फूड अथॉरिटीने तिला ॲम्बेसिडर केलं त्याचं, म्हणजे वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनचं ॲम्बेसिडर केलं एक 14-16 वर्षाच्या मुलगीला. म्हणजे तिच्याकडे आता काय फेमचा तर काही विषयच नाही राहिला, ती जागतिक लेवलवर गेली. कळालं का? आणि पैशाचा पण विषय नाही राहिला तिच्याकडं, म्हणजे ती एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनवर गेली. कारण की तिचं काय केलं तर ती निस्वार्थ भावनेने, तिला काहीच स्वार्थ नव्हता, तिला काहीच माहीत नव्हतं की ही गोष्ट मोदींपर्यंत जाईन, ही गोष्ट एवढ्या लेवलपर्यंत जाईन. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एखादी गोष्ट करता तेव्हा निसर्ग तुम्हाला इनडायरेक्टली देतो. निसर्गात सगळं ताकद आहे त्या गोष्टीची की इनडायरेक्टली तुम्हाला त्या गोष्टी रिटर्न द्यायची. त्यामुळं आपण ज्यावेळेस कोणाला मदत करण्याची हे असेल त्यावेळेस ती केलीच पाहिजे, कारण की तुम्हाला इनडायरेक्टली सिरोटोनिन हार्मोन मिळतच राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यूस याचं एज्युकेशन आपण देत राहतो आहे. ज्यांना कोणी काही प्रश्न असतील तर आपला ग्रुप आहे त्याला मला बऱ्याचशा जणांचे आता फोन येतात, म्हणजे मुंबई पुण्याहून पण बऱ्याचशा जणांचे फोन येतात, कारण की आपल्या ग्रुपला अटॅच आहेत.
लोक. तर ज्यांना ज्यांना आपण काय काय जे पण ऑनलाईन असतील बाहेरच्या लोकांना जे जे सजेशन असेल ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यातनं काय की आपण प्रिव्हेंटिव्ह मोडवर काम करतो आहे की आजार होऊच नाही याच्याकरता आपले प्रयत्न चाललेले आहेत. आणि ज्यांना झालेले आहेत त्याच्यातनं कसं त्यांची सिव्हिरिटी कमी होईल, कसे ते याच्यातनं बाहेर निघू शकतात, कसे त्यांचे माइंड पॉवर वाढवून आपण त्यांचं हे करू शकतो, या सगळ्यावर आपण सातत्याने हे करतो. आणि आता या सगळ्यांनी तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सकल माळी समाजाचे आभार मानतो. आणि आपलं काय आणि आता मी जसं सांगितलं की आपण पृथ्वी तत्वाचे आता काय होतं की बरेचसे जण विचारतात की आता मी जे पण लेक्चर घेतले होते, मी जे सांगत होतो की 5 तत्व तुम्ही याच्यात आणा की म्हणजे समज आता कोणतं की जलतत्व म्हणजे तुम्ही लाईव्ह फूड जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करा. नंतर मग सूर्य म्हणजे पृथ्वी अग्नितत्व म्हणजे काय की सूर्यप्रकाशात बसा 20-25 मिनिटं, याला कोणतेही पैसे लागत नाही, कोणतीही गोष्ट लागत नाही, सूर्य सगळं फ्री आहे. आपण पाहतो की फॉरेनहून लोक येतात आपल्याकडं सनबाथ घेण्याकरता, हजारो किलोमीटरहून लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याला त्या गोष्टी कळत नाही, आपण गोळ्या खात बसतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम करा, कारण की आपल्या शरीरातलं प्राणवायू जो सकाळी त्याने आपलं वायुतत्व आहे. आकाशतत्व म्हणजे फास्टिंग करा जे सांगतो आहे आपण. तुझं पृथ्वी तत्व, बरेचसे लोक म्हणतात की सर आम्हाला ते मातीच्या संपर्कात येतच नाही आहेत. बरोबर आहे, कारण की काय आहे आपलं आता आपण सगळीकडे पाहतो आहे माती. आता मी स्वतः मी पाहत होतो पण मला पण मातीच्या संपर्कात येत नाही, कारण की माती शोधणार कुठं, आता कुठं सगळीकडे कॉन्क्रीट झालेले आहेत, रस्ते झालेले आहेत. तर त्याच्याकरता मग आपण काय केलं होतं की झिरो म्हणजे मातीच्या संपर्कात कसं राहील, अर्थिंग म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आपण मग 0 व्होल्ट बेडशीटवर आपण काम करत होतो की ज्याला अर्थिंग दिली आपण. अर्थिंग दिली जशी आपण इलेक्ट्रिक घरात अर्थिंग देतो ना, त्याची जर अर्थिंग दिली आणि त्याचं जर कॉपर वायर करून आपण जर बेड बनवलं तर ते आपल्याला त्याच्यातनं आपल्याला माती तत्वाची आपण संपर्कात येतो. मग त्याच्यानंतर आम्ही बराच अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळालं की असं एक मॅग्नेटिक बेड आहे, जे बेड जे मॅग्नेट पृथ्वीच्या याच्यातूनच काढले, कारण की आपलं पृथ्वी पण मॅग्नेटच आहे. पृथ्वी आपले मोठे मॅग्नेट आहे, चुंबकीय तत्व आहे. मग पृथ्वीच्या तत्वातून काढलेले मॅग्नेट आहे आणि त्या मॅग्नेटिक बेडच्या साह्याने आपण जर त्या बेडवर झोपलो 7-8 तास तर आपण पृथ्वी तत्वाच्या संपर्कातच येतो. मग पृथ्वी तत्वाच्या संपर्कात येतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते काय करतं की पृथ्वी मॅग्नेट असल्यामुळे ते काय करतं आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यात आयन आहे आणि ते आयन काय करतं ते अट्रॅक्ट करतं मॅग्नेटला आणि मग तुमच्या अँजिओजेनेसिस जी प्रक्रिया सांगितली ती अँजिओजेनेसिसची प्रक्रिया वाढवते आणि ऑक्सिजन सप्लाय सगळ्या शरीराच्यापर्यंत पोहोचतो, कारण की ते पृथ्वी तत्वाच्या संपर्कात आलं. मग मला ज्यांनी सांगितलं त्यांना मी तर त्यांना सांगतो तुम्ही मातीच्या संपर्कात या, पण ज्यांना नाही येत आहेत त्यांनी ते मॅग्नेटिक बेड वापरा. कळालं का? नाही येत आहेत मी तर सांगतो त्यांना तुम्ही लाईव्ह हेच का. पण बरेचसे लोक म्हणते सर आम्हाला ते जमत नाही. मग तुम्ही नाही जमत तर तुम्ही अल्कलाईन वॉटर हे करा. कळालं का? ज्या याच्यात शेवटी नेचरच्या बरोबर गेलं तर बरं हे 100% आहे, पण नाही जमत तर तुम्हाला 100 पैकी 50 मार्क तर मिळतील. नाही 100 पैकी 100 मार्क मिळेल तर 50 मार्क मिळतील. बऱ्याचशा जणांना शॉर्टकट असं हवा असतो तर त्या गोष्टी करता आपण मग त्याला वेगवेगळे मॅग्नेटिक बेड हे ते सजेस्ट करतो की त्यांनी ते मॅग्नेटिक बेडचा वापर करावा आणि त्याच्यापासून त्याला म्हणजे. आणि ह्या बेडनी मी पाहिलं की बरेचसे पॅरालिसिस वगैरेचे पेशंटला बऱ्याचशा प्रमाणात रिझल्ट आला. ज्याला पण आता म्हणजे मुंग्या वगैरे खूप प्रमाणात येतात ते पण खूप कमी झाले आहेत. म्हणजे अँजिओजेनेसिस प्रोसेस ज्याला पण मणक्याचे वगैरे त्रास आहेत जे त्रास आहेत ते प्रोसेस वाढवतं. त्याच्याकरता मग आपण एक डेमो करू त्याचा. एक जण या कोणतरी. लेडीजचं घे मग घ्या. तुम्ही ना असं पाहिजे आणि हाताशी सरळ करा. हाताशी शोल्डर लेवलला. हां थोडी वर. हां मोबाईल आणावं लागेल. मोबाईल तुमचा घ्या. दोन्ही मोबाईल आणा, तुमचा नाही. कसा इफेक्ट होतो आपण ते हे करतो. तिचा पण आणा, यांचा पण. आपल्या शरीरावर कोणताही आणा एक.
तुमचं तिथे ठेवलं आहे मी. नंबर द्यावा लागेल. एक कॉल करा एकमेकांना तुम्ही. हा, लावला का? घे फोन. थोडं तिकडे सांगा तुम्ही. कॅमेऱ्यात बघा ॲडजस्ट करा. थांबा. तुमचा द्या मोबाईल. राईट अँगलमध्ये 90 डिग्री. नाही ही एकच सांग. ही कर ना तिला वर. मी करू का? त्यांना करायला. नाही हां बरं या इकडून तुम्ही पूर्ण शक्ती लावायची. असं थांबायचं. असं थांबा आणि हां हिचा हात वरती करा. इकडून असं नाही थांब 2 मिनिट. नाही तर ह्यांच्या हाताला सूज आहे ना, ह्यांचा घ्या डेमो. सूज आहे म्हणे हाताला. दुखतंय का? ठीक आहे 2 मिनिटात. आता मी काय वरती आहे कारण तू खाली वाटायचं खाली ताकद लावायची. आता ते बेल्ट हे करा. आता 5-6 वेळा त्या दिसत आहे ना. परत आता तसंच थांब. जवळ पाय करू. आता मी वरती आहे करा. खाली शक्ती लावायची. लाव ना लाव. पूर्ण शक्ती लावायची. वाढली का स्ट्रेंथ? स्ट्रेंथ वाढली. हो वाढली. आधी आणि नंतर मध्ये काय फरक? म्हणजे पहिले थोडीशी पहिले इझी गेलं. आता इझी गेलं. त्यावेळी पण ताकद लावली होती ना तू मॅडम. ते काढून ठेवा पाय. हे चप्पल काढा आणि हात जवळ. तुमचा परत फोन करा. मॅडमला रिंग द्या. असं पाय ठोक पुढं. असं पाय ठोक पुढं. मग पाच 6 वेळा का. हां बेल्ट राहून. बोलत राहणार तुम्ही. हां ठीक आहे. आता हात समोर करा. 90 पाय जवळ जोडायला येईल. हां आता तुमची ताकद लावा खाली. वाढली का स्ट्रेंथ? म्हणजे आता ह्या याने असं आपल्याला कळतं की आता समज आपण काय केलं आहे, मॅग्नेटिक चेन माती तत्वाची म्हणजे अर्थशी संपर्कात आलो. ज्यावेळेस आपल्याला 5G चेन किती इफेक्ट होतो आपल्या याच्यात की 1 मिनिटात आपल्या शरीरातली पूर्ण पॉवर काढून घेतं. आणि जेव्हाच माती तत्वात येईन आपण म्हणजे आता आपण जर आता हे ग्राउंडिंग जरी केलं म्हणजे बेल्ट नसला आणि आपण जर जमिनीवर जरी जाऊन राहिलो तरी तसाच इफेक्ट येतो. म्हणजे ह्याचा इफेक्ट आहे. आधी आणि नंतर मध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला? इझिली माझी ताकद कमी झाली आणि नंतर बऱ्यापैकी म्हणजे मला 100% वाढल्यासारखी वाटली. थँक्यू. तर हे सगळ्या तत्वाचा वापर करून आपण बऱ्याचशा आजारातनं बाहेर निघू शकतो. म्हणजे हा एक डेमो होता आपल्याला दाखवायला. जसं आपण माइंडचा डेमो घेतला तसा आपण हा पृथ्वी तत्वाचा डेमो घेतला. तर त्याच्यात म्हणजे आता याच्यात असं कसं आहे की आता आपण हा बेल्ट नंतर तो मॅग्नेटिक वॉटरसुद्धा आहे तिथं दाखव.
आता हे मॅग्नेटिक वॉटर लावूनसुद्धा आपण हे पाणी पिलं तरी आपल्या याच्यात म्हणजे हे वॉटर जरी तुमच्या याच्यावर शिंपडलं ना मी आणि तुम्हाला फक्त तुम्ही असं करून जर केलं तर त्याचा इथं इफेक्ट होतो. आणि हे बेडवर जर आपण झोपलो ह्या बेडवर म्हणजे हे बेडमध्ये सगळे मॅग्नेटिक आहेत छोटे छोटे म्हणजे ते पृथ्वीतत्वापासूनच आणलेले आहेत म्हणजे जमिनीच्या कोअरपासून खाली जाऊन ते मायनिंग करून ते मॅग्नेट काढलेले आहेत आणि ते बेड. तर आपल्याला आता राजू भाऊंनी बरेच दिवस वापरले त्यांनाही कोविडपासनं ते पूर्ण 2 बोटांना मुंग्या येत होत्या तर त्यांच्या त्या मुंग्या गायब झाल्या म्हणजे एवढा इफेक्ट आहे या गोष्टीला पृथ्वीतत्वाला म्हणजे पृथ्वीतत्व आहे हे म्हणजे तुम्ही जर मातीबरोबर जरी संपर्कात येतात तरी ते तुम्हाला इफेक्ट जाणार दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे आपलं काही कंपल्शन नाही पण जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही याच्यापासून याचाही इफेक्ट घेऊ शकता किंवा म्हणजे मातीवर पण डायरेक्ट चालू शकता. चालेल आज आपण इथं सर्व बोलायचं आहे तुम्ही आज आपण सर्वांनी आमचं लाईव्ह सेशन ज्यांनी अटेंड केलं त्यांचे देखील धन्यवाद वाढवतो. तुम्हाला जे काही घेण्यासारखं आमच्याकडून असेल त्याबद्दल तुम्ही घ्यावं समज आमच्याकडनं काही राहिलं असेल तर तुम्ही ते डायरेक्ट विचारू पण शकता आम्हाला. आम्ही जे पण काही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे जे काय आहे ते देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि जर काय असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 93 25 13 27 36. थँक्यू.